हॅलो हॅलो हॅलो, मी प्रवीण रंधळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या छान छान आणि खूपच छान युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रवीण सीरा. बघा, तर आजच्या या मोस्ट स्पेशल व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सायन्स 2 च्या एक आणि एक चॅप्टरचे सगळे पीवायक्यू दाखवेल आणि पीवायक्यू सोबतच 2025 साठी जे कोणते क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे, कोणते येऊ शकतात ते सगळे सांगेल. आता तुमचं काम काय सांगतो. बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम आहे की सर आम्ही सर्व सिलेबस झालेला आहे, आता आम्हाला समजतच नाही अभ्यास कसा करावा पेपरसाठी. तर तुम्हाला मी सांगतो, जर तुम्ही या व्हिडिओ मधील पॅटर्न फॉलो केला तर हे मार्क्स तुम्हाला या व्हिडिओतूनच भेटतील. या व्हिडिओच्या बाहेरचा क्वेश्चन येणार नाही म्हणजे नाही, आणि एक दोन जर आले बी समजा तर ऑर मध्ये सुटतातच, तेवढं माफ करून टाकायचं. पण ऐका, जवळपास क्वेश्चन याच व्हिडिओतील कारण सांगतो. तर मी तुम्हाला देणार आहे प्रत्येक चॅप्टरचे सगळ्यात पीवायक्यू, आणि आताच सांगतो सगळे पीवायक्यू मधील मिनिमम अर्धे तरी रिपीट होणारच. चलो, अर्धे क्वेश्चन तिथून भेटले, मग बाकीचे अर्धे क्वेश्चन कुठून भेटतील, तर ते सगळेचे सगळे मी तुम्हाला सांगेल. मी मस्त पुस्तक ओपन करेल, त्यातून टिक करून देईल की या टॉपिकवर हा क्वेश्चन आहे, तो करून जा. मग तुम्हाला काय करायचंय, पूर्ण व्हिडिओ एक सोबत पाहून काही उपयोग नाही. तुम्हाला काय करायचंय, पहिल्यांदा बघायचं फर्स्ट चॅप्टर. मग पहिल्यांदा मी पीवायक्यू दाखवेल, तुम्ही ना पाहून घ्यायचे की हो हे पीवायक्यू येतात. नंतर मी दाखवेल तुम्हाला बुक, आणि बुक मधले टिक करून देईल की हे क्वेश्चन करून घ्या. मग तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे बंद, आणि त्याच्यावर डोकं लावायचं आहे की प्रवीण सरचा या चॅप्टरवरचा वन शॉट कुठं भेटेल. मग तो आपल्याच चॅनलवर भेटेल आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्येच भेटेल. मग तो वन शॉट ओपन करायचा, तो वन शॉट आधी पाहायचा, आणि वन शॉट पाहताना जिथं तिथं तुम्हाला या पीवायक्यू मधील क्वेश्चन दिसतील, लागलं तर हे पीवायक्यू मधील क्वेश्चन आधी लिहून घ्यायचा. तो क्वेश्चन दिसला किंवा मी सांगितलेला आयएमपी क्वेश्चन दिसला की लगेच व्हिडिओ पॉज करायचा, समजून घ्यायचा आणि पाठ करायचा. परत व्हिडिओ प्ले करायचा, परत सुरू करायचं. असं करत करत एक एक चॅप्टर संपवा. हे तुमच्या प्रिलिम साठी नाही तर बोर्ड एक्झाम साठी आहे. पेपर याच्यामधूनच येणार आहे. म्हणजे तुम्ही जर दररोजचा 1 तास 1.5 तास जर सायन्स 2 साठी, सेम 1 तास 1.5 तास जर सायन्स 1 साठी, तर 80 आउट ऑफ 80 कुठंच नाही गेले. पण एवढं तर करावंच लागेल. तुम्ही म्हणसान सर 10 क्वेश्चन द्या, ते चालले पाहिजे, वो पेपर के पहिले दिन. आणि पूर्णचे पूर्ण क्वेश्चन द्यायला काही माझे कोणी नातेवाईक बोर्ड एक्झामचा पेपर बनवत नाही, म्हणून तो पेपर जसाचा तसा भेटणार तर नाही. पण मी तुम्हाला गॅरंटी देतो, याच्या बाहेरचा क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये येणार नाही. चल, करायला सुरुवात. मग चला, सगळ्यांनी एकदा कमेंट टाकून द्या की गणपती बाप्पा मोरया. म्हणजे मी सुरू करतो. चला, सगळ्यात पहिलं चॅप्टर ज्याचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन, याचा वन शॉट मी काय मस्त बनवलाय. एका तासात पूर्ण चॅप्टर कंप्लीट केलाय. बट तो वन शॉट बघण्याच्या आधी हे क्वेश्चन सगळ्याचे सगळे लिहून घ्या एका पेजवर, आणि लिहून ठेवा की एवढे क्वेश्चन आपल्याला वन शॉट होता होता पाठ झाले पाहिजेत. कोणते क्वेश्चन आहे पहा. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही एमसीक्यू कडे पहा. तुम्ही एमसीक्यू जेव्हा पाहाल तुम्हाला एक फील होईल की कोणताच एमसीक्यू रिपीट झालेला नाही गेल्या 5-6 वर्षात. म्हणजे दरवर्षी नवीन एमसीक्यू येतो. याचा अर्थ काय आहे की तुम्हाला बुक मधील, गाईड मधील प्रत्येक एमसीक्यू पाठ करणे. पाठ कशाला करा लागतात, माझा वन शॉट पहा, तुमचे सगळे एमसीक्यू पाठ होऊन जातील. मग काय करायचं, आधी वन शॉट वाचायचा, पाहायचा, त्यानंतर गाईड मधील एमसीक्यू आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन वाचून घ्यायचे, कारण ते रिपीट नाही होत. कारण एमसीक्यू आणि ऑब्जेक्टिव्ह रिपीट होत नसतात. म्हणून हे लक्षात ठेवा की एमसीक्यू पहा, आय एम द कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल आणि मॅमल, डकबिल, प्लॅटिपस आणि हे. अरे हा रिपीट नाही झाला, माझेच ना क्वेश्चन रिपीट झाला. चला पहा, 2024 चे दोन्ही क्वेश्चन आहे. ही डायग्राम दिली होती, सांगा व्हॉट इज शोन इन द डायग्राम. मग राईट द सायंटिफिक नेम ऑफ ह्युमन बिंग. आता हे सगळे क्वेश्चन एक एक मार्क्सचे आहे आणि कोणताच क्वेश्चन रिपीट झालेला नाहीये. म्हणून तुम्हाला कोणीच सांगत असेल की जुनेच क्वेश्चन पेपर करा, नवीन काही करायची गरज नाही, तर बळा जुने जर पेपर करून जातील तर पहिले एमसीक्यू मध्ये 10 मार्क्स गायब होते. मग सगळ्यात सोपे सोपे जिथं मार्क्स भेटतात ना, ते 10 मार्क्स गायब. कारण जुने एमसीक्यू रिपीट होणार नाही, ऑब्जेक्टिव्ह रिपीट होणार नाही, कोणत्याच चॅप्टरचे होणार नाही. ही गोष्ट डोक्यात गेली का? ही जर गोष्ट डोक्यात गेली असेल तर आता माझी गोष्ट समज की तुला आधी वन शॉट पाहायचा आहे, नंतर नवनीत किंवा टार्गेट किंवा जी गाईड असेल तुझ्याकडे, तुझ्या ट्युशन क्लास म्हणून भेटलेली, कुठं पण भेटलेली, ती घ्यायची आणि सगळे एमसीक्यू वाचून काढायचे. सगळे एक मार्क्सचे क्वेश्चन वाचून काढायचे, कारण त्यातूनच तुला 10 मार्क्स भेटतील सोपेवाले. म्हणून ते करणं मस्ट आहे. आणि ते जर तुला असं वाटतं की ते इझी गेलं पाहिजे, तर वन शॉट पाहणं मोस्ट मस्ट आहे, कारण त्याच्यामध्ये मी सगळे एमसीक्यू एक मार्क्सचे क्वेश्चन सांगितले. चलो, आता नेक्स्ट गोष्ट म्हणजे ते म्हणजे मोठे क्वेश्चन, लाईक 2 मार्क्सचे क्वेश्चन, गिव्ह रिझन, आणि 3 मार्क्सचे क्वेश्चन आणि 5 मार्क्सचे क्वेश्चन. तर तुम्हाला मी फक्त क्वेश्चन दाखवतो कोणकोणते इम्पॉर्टंट आहे, आणि बुक मध्ये सगळेचे सगळे सांगूनच देईल की हे आले होते, असे येतात तसे येतात. चला, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचा वेस्टिजियल ऑर्गन, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या 3 डेफिनेशन. बघा, पहिल्या 3-4 डेफिनेशन आठवतात का सगळ्यांना? कोणत्या 3 डेफिनेशन होत्या? तर सेंट्रल डोग्मा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन,
अजून ट्रान्सलोकेशन, म्युटेशन आणि हेरिडिटी या 6 डेफिनेशन पैकी दरवर्षी 2-3 विचारतात. ते नेहमीच आहे. म्हणून हे बघा, सेंट्रल डोग्माची डेफिनेशन 2021 मध्ये आली होती, खूप जुन्या काळात. बट ट्रान्सक्रिप्शन आली होती. व्हॉट इज मीन बाय ट्रिपलेट कोडॉन, ट्रिपलेट कोडॉन काय असते आलं होतं. मग या सगळ्या गोष्टी वन शॉट मध्ये दिसतील तुम्हाला. बट या ऐकून घ्या की कोणकोणते क्वेश्चन येतात, मग तुम्हाला एक आयडिया येईल की हो अशा प्रकारचे क्वेश्चन येतात का. आता हे 3 मार्क्स साठी क्वेश्चन आले, ते अलग अलग 3. मग तुम्हाला 3 मार्क्स साठी मोठा प्रश्न नाही येत, तर 3 छोटे छोटे प्रश्न येतात. जर तुमच्या सगळ्या डेफिनेशन लर्न तर कॉंग्रॅच्युलेशन. म्हणून म्हणतो लर्न करजा. चला लिहून घ्या पटापट हे क्वेश्चन एका खाली एक. नंतर दुसरी गोष्ट आहे डिफाइन वेस्टिजियल ऑर्गन, राईट एनी टू नेम ऑफ वेस्टिजियल ऑर्गन इन ह्युमन बॉडी. 2 मार्क्स साठी 65 क्वेश्चन. डेफिनेशन लिहा, 2 एक्झाम्पल लिहा. नंतर बघा क्वेश्चन कोणता येतं, एक्सप्लेन डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. 2020 मध्ये आला. डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शनचे ऑब्जेक्शन, राईट द ऑब्जेक्शन रेज ऑन द डार्विन थेरी. 2022 मध्ये आला. हा 2 मार्कासाठी. डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हा 3 मार्क्ससाठी. नंतर इकडे पहा डार्विन थेरी इतक्या खेप आला की तुम्हाला समजेल की हो डार्विन थेरी त्याचे ऑब्जेक्शन लर्न करावेच लागतात, हे रिपिटेशन वर येतात. परत पहा डबल इथं वेस्टिजियल ऑर्गन आला. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे इट इज मोस्ट कॉमन क्वेश्चन. वेस्टिजियल ऑर्गन क्वेश्चन येतो, राईट टू वेस्टिजियल ऑर्गन इन ह्युमन बॉडी. परत तोच एक्सप्लेन हाऊ ह्युमन वेस्टिजियल ऑर्गन आर फंक्शनल इन द अदर ऑर्गॅनिझम. हे पण आपण सांगितलंय की काऊ मध्ये अपेंडिक्स कामाचा आहे, आपल्यामध्ये नाहीये. मग ह्या गोष्टी, हा वाला चार्ट किती वेळेस बोंबलून सांगितलं की बाळा 2 मार्क्स साठी किंवा 3 मार्क्स साठी चार्ट येतो, फक्त एव्हिडन्सचे नाव लिहायला लागतात. मग या चार्टवरून तुम्हाला काय समजलं की पहिल्या 4-5 डेफिनेशन हो आयएमपी आहे. वेस्टिजियल ऑर्गन आयएमपी आहे, त्याच्यावरचे एक्झाम्पल आयएमपी आहे. व्हाय इट इज ऍप्लिकेबल इन काय म्हणतो तुम्ही की जे वेस्टिजियल ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये आहेत ते अदर ऑर्गॅनिझम मध्ये कामाचे असू शकतात. तुम्हाला क्वेश्चन कामाचा आहे. हे 3-4 क्वेश्चन दिसले. डार्विन कामाचा आहे. आता इकडे पहा, डबल पहा. हा पहा, परत डब्बा रिपीट झाला. एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन परत 2 मार्क्स साठी. मग यावर्षी पण रिपीट होईल तो, येणारच आहे तो डब्बा. मग 6 एव्हिडन्सचे नाव तुमचे पाठच पाहिजे. नेक्स्ट पहा गोष्टी, डिफाइन वेस्टिजियल ऑर्गन, राईट द नेम ऑफ एनी टू वेस्टिजियल ऑर्गन इन ह्युमन बॉडी. तिसऱ्यांदा आलाय. कधी आला होता? 2024 मध्ये, मागच्याच वर्षी आलाय. 25 मध्ये बी येऊ शकतो. म्हणजे हे काही क्वेश्चन तुमच्या डोक्यात जातील. तुम्हाला सांगतो एवढे वरचे 10-12 प्रश्नही पाठ केले तुम्ही एका चॅप्टर मधून, छोटे 10-12 डेफिनेशन, स्टील यू कॅन गेट मिनिमम 70 मार्क्स आउट ऑफ 80. 90 पर्यंत इझिली पोहोचता तुम्ही, सोपं केलं तरी. तिकडे पहा, कनेक्टिंग लिंक 2022 मध्ये आला, तर 2024 मध्ये लिहून ठेवा. कनेक्टिंग लिंक वर क्वेश्चन येईल. कनेक्टिंग लिंक वर 3 मार्क्सचा किंवा 2 मार्क्सचा 2025 मध्ये आलाच पाहिजे, येणारच. येतेच. डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, डार्विन तर इतक्या खेप येतो की भयानक. डार्विन झाला की डार्विनचे ऑब्जेक्शन येतात, राईट एनी टू ऑब्जेक्शन ऑन द डार्विन थेरी. आता तुम्हाला एक गोष्ट समजेल की पहा, बाकीच्या गोष्टी ज्या शिकले होते तुम्ही, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस, एम्ब्रॉयलॉजिकल एव्हिडन्सेस, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, सर याच्यावर तर क्वेश्चनच नाहीये. मग बरोबर गोष्ट आहे, त्याच्या येत पण नाही. अॅनाटॉमिकल वर एकचदा आलता 2019 मध्ये, व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस, आलाच नाही डबल. मग आता तुम्हाला ही गोष्ट समजली का, एवढे क्वेश्चन होते या पेपरात आलेले. संपलं इथे चॅप्टर. आता मी तुम्हाला दाखवतो पुस्तक तुमचं, आणि हे आलेले क्वेश्चन आणि कोणते 2025 मध्ये येऊ शकतात ते क्वेश्चन मी सगळे तुम्हाला सांगतो. आता तुमचं काम आहे पटापट हे क्वेश्चन लिहून घेणे, आणि इथं व्हिडिओ ते क्वेश्चन लिहिले की व्हिडिओ पॉज करणे आणि जाणे आपल्या वन शॉट वर, की वन शॉट मी पाहतो, एवढे सगळे क्वेश्चन करतो, नंतर या पुढच्याचा व्हिडिओ पाहिजे. चला सगळ्यांनी बुक काढा, नोटबुक काढा, आणि मी जे क्वेश्चन सांगतो ते पटापट लिहून घ्या. आता या तुमच्या हेरिडिटी आणि इव्होल्युशन चॅप्टर मधलं काय येतं, कुठचं येऊ शकतं, आणि 2025 मध्ये काय एक्सपेक्टेड आहे ते मी सांगतो. चला बघा, सगळ्या गोष्टी मी सांगेल एक धीरे मध्ये सगळं. सगळ्यात पहिली तर तुम्हाला एक गोष्ट समजावी लागेल. कोणती गोष्ट समजावी लागेल, की या चॅप्टर मधून या चॅप्टर मधून गरजेचं नाही की मोठाच क्वेश्चन येईल. नेहमी छोटे क्वेश्चन आलेले आहेत, यावेळेस पण छोटेच येतील. फक्त डार्विन वाला मोठा येतो, बाकी काही येत नाही. म्हणून जास्त लोड घ्यायचा नाही, छोट्या डेफिनेशन पाठ करायच्या, दुसऱ्या दिवशी परत रिवाइज करायच्या, 3 दिवसानंतर परत रिवाइज करायच्या, सगळं होऊन जातं. चला पहा, हा सुरुवातीचा जो एवढा मोठा पोर्शन आहे, या पोर्शन मध्ये फक्त सायंटिस्ट लोकांचे नाव आहे आणि त्यांनी काय केलंय ते आहे. मी ते युट्यूबच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलंय, म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, यातून एमसीक्यू येऊ शकतो. मग तुम्हाला काय करायचं आहे, हे फक्त त्या वन शॉट मध्ये पाहायचं आणि एमसीक्यूच्या लिस्ट मधून वाचून घ्यायचं. बाकी लोड नाही घ्यायचा. तुम्ही जर जास्त लोड घेसाल मग तर म्हातारे येऊन जासाल. जर थोडेसे पुढे आले तर 3 डेफिनेशन 4 डेफिनेशन तुमची वाट पाहते. ह्या अर्जंट पाठ करा. पहिले तर 3 डेफिनेशन ह्या कन्फर्म, याच्यासोबत एक डेफिनेशन ही वाली करा, हेरिडिटी
कन्फर्म करा. सोबत सेंट्रल डोग्मा ही तर कराच. डोग्मा ह्या डेफिनेशन हा लर्न करून घ्या, कारण ह्या दरवर्षी येणार आहे. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, हेरिडिटी, सेंट्रल डोग्मा सगळं शिकवलेलं आहे व्हिडिओमध्ये. मस्त पहा आणि ह्या डेफिनेशन करा. याच्यासोबत थोडस पुढे गेले की तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल कोणीतरी, एक शहाणा व्यक्ती सांगेल. तो म्हणेल की ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय असते, त्याची एक डेफिनेशन आहे सोपी, मग ती बी करायची. लिहून घ्या पटकन ट्रिपलेट कोडॉन. आणखीन जे याच्यावर एमसीक्यू मधा देऊ शकतात ते काही नाही, ते व्हिडिओमध्ये होऊन जातात, ते टेन्शन नाही घ्यायचं. चलो ट्रिपलेट कोडॉन नंतर काय करायचं, ते एक डेफिनेशन आणखीन करायची. फक्त ती कोणती, म्युटेशन, जी आतापर्यंत तुम्हाला एक्झाम मध्ये दिसली नाही पण 25 ला दिसू शकते, कारण ते दरवर्षी फिरून फिरून विचारतात. मग म्युटेशन इज वन ऑफ द, याच्यासोबत 2 मार्क्स साठी फक्त डेफिनेशन नाही विचारतील, याच्यासोबत विचारतील नेम डिसऑर्डर कॉजेस ड्यू टू म्युटेशन. म्युटेशन मुळे होणाऱ्या 2 बिमाऱ्या सांगा. तर एक सांगायची सिकल सेल अॅनिमिया, कोणती सांगायची, सिकल सेल अॅनिमिया. आता दुसरी तुम्ही शोधा, कोणती सांगायची, अल्बिनिझम. आता तुम्हाला जर आठवत असेल अल्बिनिझम काय असते, तर व्हेरी गुड. जर ते आठवत नसेल की अल्बिनिझम काय असते, तर मग इट इज अ व्हेरी डेंजर काम. कारण 9वी मध्ये होतं, ज्या कंडिशन मध्ये आपल्या बॉडी मधला काळा कलर गायब होऊन जातो, कारण बॉडीमध्ये मेलॅनिन तयारच होत नाही, त्याला म्हणतात अल्बिनिझम. मग हे 2 बिमाऱ्या सांगायच्या, म्युटेशनची डेफिनेशन आणि ह्या 2 बिमाऱ्या लक्षात ठेवा. बघा किती चांगलं चांगलं सांगतोय. कुठचं काय लर्न करायचं, वन शॉट बघायचा आणि लर्न करायचं, टाइमपास नाही करायचा. हा व्हिडिओ मोठा असू शकते पण तुम्हाला या व्हिडिओला एक खट्ट पाहायचंच नाहीये, फेस मध्ये पहा आणि मित्रांना पाठवा. मला सायन्स 2 शिकायचा आहे तर हाच व्हिडिओ कामात पडेल. चलो नेक्स्ट गोष्ट काय आहे ते बघा. इथं मस्त एक आणखीन डेफिनेशन निघून येईल, ती म्हणजे इव्हॉल्युशनची. पाठ करायची, डेफिनेशन हा सोडायचा नाही. तेव्हा सर सगळंच पाठ करायला लावून राहील तुम्ही. म्हटलं का तुला पाठ कर. एक डेफिनेशन होत नाही का तुझी 10वी झाल्या, जर तेवढी होत नशील भेट तुम्हाला कुठतरी अशी ताडी वाजवतो मधात तुझं मुंडकं घेतो, मग तुला समजेल कशी डेफिनेशन पाठ नाही होत. सांगतो तेवढं करत जा. चलो मग त्याच्यावरती ह्युमन इव्हॉल्युशन आहे एवढं मोठं, बिलकुल नाही वाचायचं. मी शिकवलं पण नाही वन शॉट मध्ये, ये बिलकुल इग्नोर. एवढं मोठं पहा किती मोठं सोडायला लावलं तुम्ही मला. मस्त. आता एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन बद्दल काय वाचायचं, तर प्रत्येक एव्हिडन्स आणि त्याचं एक्झाम्पल तेवढं वाचायचंच. पहिल्या याचं नाव का, याचं स्पेलिंग पाठ करा, कारण तुम्हाला तो डब्बा येतो आठवते, एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. त्याला असे हातपाय येतात, मग ते 6 डब्बे भरावे लागतात. त्यातलं पहिलं कोणतं, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, यालाच एक्सटर्नल एव्हिडन्स पण म्हणतात. मग याची डेफिनेशन असली तर कुठं वन शॉट मध्ये सांगितलेली आणि याची एक्झाम्पल, एवढं करायचं. चलो नेक्स्ट. दुसरा एव्हिडन्स त्याला इंटरनल एव्हिडन्स म्हणतात. त्याचा अॅनाटॉमिकल एव्हिडन्सची डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल, बस डेफिनेशन एक्झाम्पल. बाकी हे एवढं मोठं करत बसायचं नाही. तिसरं वेस्टिजियल ऑर्गन, मोस्ट आयएमपी टॉपिक. 3 वेळेस एक्झाम मध्ये आला आणि 4थ्या वेळेस बी येऊ शकतो. आणि याला तर कनेक्टिंग लिंक आहेत 2 पैकी काही. याची डेफिनेशन, याचे एक्झाम्पल, याचे ऑल फोटोज, याचे सगळे फोटोज, की हे काय हे काय हे काय हे काय सगळं, हे सगळे फोटो की हे काय आहे, याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, हे सगळं. आणि याच्यावर एक आणखीन क्वेश्चन, की द ऑर्गन विच इज नॉन फंक्शनल ऑर वेस्टिजियल इन ह्युमन बिंग कॅन बी फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम. आपल्या बॉडीत जर कोणी बिनकामाचा असला तर गरजेचं नाही तो दुसऱ्या बॉडीत बी बिनकामाचा असेल. रुमिनंट मध्ये अपेंडिक्स कामाचा असतो, माकडांमध्ये टेलबोन कामाची असते. मग हे द्यायला लागेल तुम्हाला. मग तो एक क्वेश्चन, हे करून घे जा. आताच सांगतोय, परत परत कोणी सांगणार नाही. नंतर काय करायचं पहा. नंतर जर थोडे थोडे तुम्ही पुढे गेले, व्हिडिओ चालू आहे ना, मी असाच मागे रेकॉर्ड केला बंदा आणि व्हिडिओ चालूच नव्हता केला, नशिबात चालू आहे. चला पहा. आता पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स बद्दल काय करायचं नाही, याचं काही नाही करायचं. काय करायचं, फॉसिलची डेफिनेशन करायची. कशाची करायची, फॉसिलची डेफिनेशन करायची. एवढं लक्षात ठेवा. दुसरं अजून काय करायचं, कार्बन डेटिंग, याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहून घ्यायचा, की कार्बन 12, कार्बन 14, त्यातला रेडिओ ऍक्टिव्ह कोण असतो, त्याचा शोध कोण लावला होता. इन्फॉर्मेशन मी सांगेलच व्हिडिओमध्ये, पण त्याच्यावर एमसीक्यू येऊ शकतात. मग फॉसिलची डेफिनेशन आणि कार्बन डेटिंग या मेथड. व्हॉट इज कार्बन डेटिंग, व्हाय इट इज यूज, विच कार्बन इज रेडिओ ऍक्टिव्ह, हु डिस्कवर्ड द मेथड ऑफ कार्बन डेटिंग, असे वाले क्वेश्चन येतील. मग कार्बन डेटिंग वर एक मार्कचे क्वेश्चन येऊ शकतात, ते वन शॉट मध्ये दिसतील तुम्हाला. मग तिथून पाहायचे, दिस गडी डिस्कवर्ड कार्बन डेटिंग, ही डायग्राम भूलून जा. आता इसको करो मोस्ट आयएमपी फॉर 2025 येणारच. कनेक्टिंग लिंकची डेफिनेशन, एक्झाम्पल पण कसे पाठ करायचे माहितीये का, की कोण कोणाच्या मधला कनेक्टिंग लिंक आहे. हा कोणाच्या मधला कनेक्टिंग लिंक आहे हे तुमचं पाठ असलं पाहिजे. हा कोणाच्या मधला कनेक्टिंग लिंक आहे हे तुमचं पाठ असलं पाहिजे. आणि हा गडी कोणाच्या मधला कनेक्टिंग लिंक आहे हे तर पाठच असलं पाहिजे.
समजते का मी काय म्हणतो? तर असं पाठ करत करत घ्यायचं, मस्त. चलो समजलं का? मग डेफिनेशन आणि तिन्ही एक्झाम्पल आणि कोण कोणाच्या मधला कनेक्टिंग आहे ते, म्हणजे 3 मार्क्सला डायरेक्ट लिहिता येते. ही आकृती भुलून जा काय असते. एम्ब्रॉयलॉजिकल एव्हिडन्स फक्त नावच पाठ करायचं, बाकी काही करायचं नाही. आता डार्विन थेरी बद्दल काय करायचं? तर डार्विन थेरीचे, डार्विन येतो, डार्लिंग म्हणायचं नाही त्याला, डार्विन येतो, याच्याबद्दल शॉर्ट नोट पाठ करा. तुम्ही म्हणसाल सर एवढं मोठं आहे. काहीच नाही, 6 पॉईंट मी छान दिले आहे व्हिडिओमध्ये, वन शॉट मध्ये. ते 6 पॉईंट लिहून घे, तसे तसे पाठ कर. आणि त्यातला 6वा पॉईंट कोणता आहे माहितीये का? हा, की जो सेपरेट क्वेश्चन येतो, व्हॉट आर द ऑब्जेक्शन ऑन डार्विन थेरी. डार्विन थेरीवर किती ऑब्जेक्शन घेतले गेले? ते 3. मग 3 ऑब्जेक्शन पण पाठ करायचे. मग तो मोठावाला क्वेश्चन केला की हे ऑब्जेक्शन पाठ होतात. ऑब्जेक्शन आले 2 मार्काला, डार्लिंगची थेरी आली तर 3 मार्काला पक्क्यात. मग तुम्ही म्हणसाल सर लॅमार्किझम बद्दल काय ख्याल आहे? मग लॅमार्किझम येणार नाही का डार्विन आला तर? ऐका, लक्षात ठेवा, तुम्ही डार्विन जेव्हा पाठ करताना त्यात ओरिजिन ऑफ स्पेसिस हे नाव दिसेल, की त्याचं पुस्तक कोणतं होतं, त्याच्यावर बरेच एमसीक्यू निघतात. याच्यावर फक्त एकच एमसीक्यू येईल. कोणता? याच्या नावाचा, की यानं काय म्हटलं होतं? यूज अँड डिसयूज ऑफ द ऑर्गन, तेवढंच म्हटलं होतं. मग याच्याबद्दल जास्त काही लक्ष नाही ठेवायचं, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन, की जो ऑर्गन डेव्हलप होईल तो यूज केला जाईल तो डेव्हलप होईल, जो यूज नाही केला तो पेरिश होईल. मग तेवढी इन्फॉर्मेशन पाठ करत बसायचं नाही. इट इज नॉट दॅट मच इम्पॉर्टंट. मग याचे फक्त याच्यावर बेसिक एमसीक्यू येतील, तेवढा व्हिडिओ पाहून घ्यायचा आणि सोडून द्यायचं. आता अशा प्रकारे तुमचं काम संपत आलं. बट एक डेफिनेशन करून घ्या, ती म्हणजे स्पेसिएशन म्हणजे काय. द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस फ्रॉम अर्लियर वन इज कॉल्ड एज स्पेसिएशन. सोपी डेफिनेशन आहे, करून घ्या. काहीच नाही, 10वी-12वी डेफिनेशन असते ते. ह्युमन इव्होल्युशन बद्दल कधीच खूप सारे क्वेश्चन विचारल्या जात नाही, म्हणून ह्युमन इव्होल्युशन वरचे खूप सारे क्वेश्चन करायचे नाही. मी वन शॉट मध्ये फक्त तुम्हाला 2 एमसीक्यू दिले जे ह्युमन इव्होल्युशन वर येऊ शकतात. पुरं पाठ नका करू. कोण कोण आहे कोणी नाही. ते आपले पूर्वज म्हणजे खूप जुने पूर्वज आहे. एवढा भाईचारा नका ठेवू की मला माझ्या पूर्वजांबद्दल माहित पाहिजे. भांडणं करता गावातल्या गावात. ऐका माझी गोष्ट. तर या सगळ्यांमध्ये तुम्हाला काय करणार, फक्त रामाफिथिकस कोण होता, होमोसेपियन कोण होता, एवढे 2-4 गोष्टी माहित ठेव जा, कारण ह्याच गोष्टी तुमच्या कामात पडतील, बाकी काहीच नाही. मग मी वन शॉट मध्ये सांगितलेलं आहे, सॉरी नेंदरथल मॅन बद्दल बी सांगायचंय. संपलं चॅप्टर. मग तुम्हाला यात समजलंय का? मी कोणताच मोठा क्वेश्चन सांगितलेला नाही, फक्त डार्विन थेरी सोडून. मग तुम्ही म्हणसाल सर एक्झरसाइज करायचा नाही. मी जेवढे वर क्वेश्चन सांगले तेवढेच करा. एक्झरसाइज म्हणजे हा क्वेश्चन मी ऑलरेडी सांगितलाच की येतात ते नावं, म्हणून ते नावं पाठ करावेच लागतात डब्याचे. म्हणून ह्या बाकीच्या गोष्टी बिंदास इग्नोर करा आणि अशा प्रकारे या चॅप्टर बद्दलचा कार्यक्रम संपवा. आता याच्या पुढे जर तुम्ही आत्ताच हा व्हिडिओ पाहसाल तर तुमच्या एवढा मूर्ख कोणी नाही, किंवा तुमच्या एवढा हुशार भी कोणी नाही. कारण एखादा मुलगा असू शकते की सर तुमने जेवढा बताया ना उतना तो मेरा अभी भी पाठ है. आता एवढे जर तुम्ही हुशार असाल तर व्हेरी गुड. अभी कमेंट में डालो की सर एवढं तर माझं झालेलं आहे. मी लगेच व्हिडिओ शेअर करतो माझ्या मित्रांना, शाळेच्या ग्रुपवर टाका, सगळ्यांना सांगा की एवढं करा लागते. जर आउट ऑफ पाहिजे असेल तर. जर तुम्हाला आउट ऑफ पाहिजे नाही तरी एवढं करावंच लागते. मागच्या चॅप्टरचं नका करता. म्हणून पहिले वन शॉट पहा, पहिले हे क्वेश्चन लिहिले एवढे क्वेश्चन कामाकामाचे. मग वन शॉट पहा. वन शॉटची व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. मग काय करायचंय, वन शॉट पाहता पाहता सगळं पाठांतर. सगळं पाठांतर झाल्यावर काय करायचंय, मग हा व्हिडिओ परत लावायचा आणि सेकंड चॅप्टर पाहायचं. समजलं? ऐसा है वह, इससे आपको पता चलेगा कौन किस चैप्टर से आएगा और आपको क्या क्या पढ़ना है. समझ में आया क्या? अरे समझे कि नहीं? चलो तो सेकंड चैप्टर शुरू करते हैं. काफी बढ़िया. तो देखो सेकंड चैप्टर में क्या है, कुछ भी है, काफी कुछ है, लेकिन मैं बताऊंगा, सुनो. मी सांगतो त्या गोष्टीवर लक्ष द्या. सगळ्यात पहिले तर एमसीक्यू डबल कोणताच एमसीक्यू तुम्हाला दिसणार नाही. मग आता एमसीक्यूचं काय करावं, आम्ही तर नवीनच पाठ करावं लागते. म्हणून गाईडीतले सगळे एमसीक्यू वाचावेच लागतात. एमसीक्यू प्रेडिक्टेबल नसतात. हा, मी तुम्हाला 10 एमसीक्यू देऊ शकतो, त्यातला एक येईल. बट तुम्हाला असं कोणी म्हणू शकत की मी एकच देतो तोच येईल. एवढं कोणावर भरोसा ठेवायचा नाही. पेपर काढणाऱ्याला माहित नसते माझा पेपर उद्या जाऊन बोर्डात येईल म्हणून बोर्डचा पेपर इज नेक्स्ट लेवलची गोष्ट आहे. पण मी सांगतो तेवढे क्वेश्चन येतील. म्हणून फक्त हे कोणी म्हणणं कसं एवढे मोठे क्वेश्चन सांगले, एवढे मोठे तर सांगतात. आयएमपी द्या 10-12 रट्टे खाशील, बिल्कुल फालतूपणा नहीं. मेरे कमेंट बॉक्स में दिखने का ही नहीं. आता पास ऑब्जेक्टिव क्वेश्चन. तो ऑब्जेक्टिव क्वेश्चन में तुम्हाला दिसेल की सर इसमें भी कोई रिपीट नहीं हुआ है. मग ऑब्जेक्टिव्ह मध्ये भी रिपीट होत नाही. मग हे कैसा झोल आहे. मग बाळा ते आहेच. एमसीक्यू ऑब्जेक्टिव्ह सगळे वाचावेच लागतात. आता जे मोठे क्वेश्चन आहेत ते खूप रिपीट होतात. एवढे रिपीट की तुम्ही म्हणता अरे बाप एवढे रिपीट. हा, आणि या चॅप्टरवर मोस्टली डायग्राम तर येतेच. बघा डायग्राम कोणती येते, कधी कधी क्रोमोझोमची डायग्राम येते की सांगा हे डब्बे भराल.
पी आर्म, क्यू आर्म, छोटावाला पी आर्म, लंबावाला क्यू आर्म, मधातला सेंट्रोमियर आणि हा बाहेर निघालेला डीएनए. मग ही इन्फॉर्मेशन भरा म्हणून येते. डीएनए ची इन्फॉर्मेशन म्हणजे पाहून घ्या, ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑन स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोम काढायला आलत. नंतर हा चार्ट आठवते का, ये चार्ट भी आता है. हा इकडचा होता, कधी कधी तिकडचा बी येते. हा वाला आठवते का, हे वाला क्वेश्चन मस्त आहे. व्हॉट आर द टाइप ऑफ व्हिटॅमिन. व्हिटॅमिन वाला क्वेश्चन तर यांना एवढा आवडते की दर 2 वर्षांनी टाकतात. पण व्हिटॅमिन बद्दल क्वेश्चन जास्त नाहीये, पण आहे मस्त की व्हॉट आर व्हिटॅमिन, व्हॉट आर इट्स टाइप अँड व्हाय इट इज युज्ड. चला, नेम वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन, अनफॅट सोल्युबल व्हिटॅमिन. किती सोपा क्वेश्चन आला 2023 मध्ये, 3 मार्क्स साठी 19 मध्ये. चल आणखीन पाहू एक दोन कोणकोणते क्वेश्चन आले होते इकडे पहा. तर वा हा हा, डिस्टिंग्विश बिटवीन एरोबिक अँड एनएरोबिक. एनी 2 पॉइंट, 2 पॉइंट आमचे माहिती आहे. विथ ऑक्सिजन एरोबिक, विदाउट ऑक्सिजन एनएरोबिक, कंप्लीट ऑक्सिडेशन एरोबिक, अनकम्प्लीट ऑक्सिडेशन एनएरोबिक, 38 एटीपी एरोबिक, 2 एटीपी एनएरोबिक. 3 सांगले, तुम्हाला 2च पाहिजे होते. चला पहा, सोपं सोपं आहे. व्हॉट आर व्हिटॅमिन, व्हॉट आर 2 टाइप ऑफ व्हिटॅमिन, फिर से 2 मार्क के लिए. पहा, आता व्हिटॅमिन पासून ते बोर झालते, मग त्याला वाटलं आपण लिपिड टाकू, मग लिपिड टाकलं तिनं की राईट 2 सोर्सेस ऑफ लिपिड. लिपिड म्हणजे फॅट्स कुठून भेटतं चांगलं. हाऊ मच एनर्जी इज ऑब्टेन फ्रॉम लिपिड. लिपिड पासून किती भेटते. आणि व्हॉट इज द प्रोड्यूस आफ्टर डायजेशन ऑफ लिपिड. फॅट खाल्ल्यानंतर काय बनते, फॅटी ऍसिड बनते. समजलं का. मग ह्या गोष्टी येतात. मग ह्या गोष्टी तर तुम्ही असाल सर ऐसा तो क्वेश्चन एक्सरसाइज में है ही नहीं. मग कशाला पाठ करता एक्सरसाइज, किसने बताया एक्सरसाइज करना है. कोण सांगून राहिलं तुम्हाला अशा फालतू गोष्टी. मी सांगितलं होतं आधी या दिवसपासून की अंदरचे क्वेश्चन येतात. माझं डिटेल मध्ये ऐका. वन शॉट का बनवतो मी, एक्सरसाइज शिकवले असते मी, नाही तर. समजलो. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज. आता गिव्ह रिझन इज नॉट प्रेडिक्टेबल. गिव्ह रिझन दरवर्षी अलग येतात, कोणतेही येऊ शकतात. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यात शेवटी टिप्स देईल. चलो आता ऐकून घ्या. वॉटर इज अन इसेन्शियल न्यूट्रिशन, काही नाही. गिव्ह सायंटिफिक रिझन मध्ये अलग अलग, सगळ्या वेळेस अलग अलग आला. 2022 मध्ये अलग आला, 22 मध्ये अलग आलं, 23 मध्ये अलग आलं. पण हा चार्ट, चार्ट आठवतो चार्ट, ते लिपिड फॅट प्रोटीनच्या वर आहे की प्रोटीनचं काय बनतं, अमिनो ऍसिडचं अलग अलग काय बनतं, मेलॅनिन केरॅटिन कुठं बनतं, स्किन मध्ये बनतं, बोन्स मध्ये काय बनतं, हिमोग्लोबिन कुठं बनतं. मग तो वाला चार्ट पाठ ठेवा, कारण त्याच्यावर इकडे बघा 3 मार्काला हे, 3 मार्काला हे कुठे गेलं ते पहा. आणि एमसीक्यू मध्ये किती वेळेस, एवढ्या वेळेस येऊन गेलं या डब्यावर. हा डब्बा खूप आहे आणखी. मग तुम्हाला क्वेश्चन समजतील की हो सगळं अंदरचं येते. एकदा तर डायग्राम विचारली होती रे बा ट्रायकार्बोलिक सायकलची, एकदा म्हणजे आताच 2023 मध्ये. कोण पाठच नव्हती केली, कोणाला थोडी माहिती एवढी मोठी डायग्राम येते, पण येते. कधी कधी डाल देते, कधी कधी कसं आहे और मध्ये सुटते ना. 8 क्वेश्चन आहे, 8 पैकी 5च लिहिणे, मग और मध्ये बी सोडायचं काही. चलो नंतर काय, व्हॉट आर व्हिटॅमिन. परत व्हिटॅमिन वर आले 2024 मध्ये. मग आता 2024 पहा, 22 मध्ये व्हिटॅमिन, 23 मध्ये लिपिड, तो 24 मध्ये व्हिटॅमिन, मग 25 मध्ये आता वेळेस फायबर विचारतील. चला, गिव्ह सायंटिफिक रिझन. तेच गिव्ह सायंटिफिक रिझन पहा. 2020 मध्ये आलतं, 20 मध्ये आलतं, 24 मध्ये आलतं की वी फील एक्झॉस्टेड आफ्टर एक्सरसाइज. एक्सरसाइज केल्यानंतर आपल्याला थकलेलं का वाटते, तेच अनएरोबिक रेस्पिरेशन होते, ऍसिड तयार होते, मग फील टायर्ड, सगळे वाळे खेळ. समजलं का आता. मग तुम्हाला एक समजेल की याच्यात क्वेश्चन रिपीटेड आहे. मग कोणकोणते अभ्यास करायचे ते मी तुम्हाला दाखवतो, कारण हे सगळे क्वेश्चन आता संपले, एवढेच येतात. म्हणून एक्सरसाइज मधले जवळपास क्वेश्चन कुठे दिसतील नाही, पण मी सांगतो त्यातले दिसतील. सगळ्यांनी आता पुस्तक काढा पटकनी आणि पुस्तकातील हे क्वेश्चन टिक करणं लावा की कुठून कोणता क्वेश्चन येऊ शकतो 25 मध्ये, ते मी सांगतो. चला पा, या तयारीत या. अरे सॉरी हा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोसेस हे वरचं फालतू गोष्टी आहे, बिलकुल पाहायच्या बी नाही. डायरेक्ट इथून सुरू करायचं. कुठून, इथून. ही डायग्राम करायची, करायची. तुम्ही म्हणसान सर पुरी पाठ करू का हो सर, एवढी मोठी कशी काढायची. मला डायग्राम नाही पाठ करायची, या डब्बेमध्ये काय लिहायचं ते पाठ करायचं, कारण हे डब्बे येतात. म्हणून या डब्बे पाठ करा. डब्बे, अब्बा डब्बा आणि हाच डब्बा येऊ शकतो एक्झाम मध्ये. म्हणून हे डब्बे पाठ करायचे की याला नॅसल कॅव्हिटी म्हणतात, याला माउथ म्हणतात, याला लॅरिंग्स म्हणतात, मग फॅरिंग्स म्हणतात, मग विंडपाईप असतो, मग लंग्स असतात, मग अलोवेली असतात, याला डायफ्राम म्हणतात. हे सगळं पाठ पाहिजे. थोडंसं जर तुम्ही खाली गेले पण बाकीचं नाही करायचं, इग्नोर. आता करायचं महत्वाचं वरच्या याच्यात जे तुम्हाला दिलेलं नाहीये बट कामाचं आहे, AEROBIC, एरोबिक वर्सेस अनएरोबिकचा डिफरन्स, कारण तो आला होता आणि येऊ पण शकतो परत, म्हणून तो करायचा, इम्पॉर्टंट आहे. म्हणून करायचं. आता माझी गोष्ट ऐका, एक मोठा क्वेश्चन करा, माझ्या म्हटल्याने करा. आज लोक आला नाही, पण माझ्या म्हटल्याने त्याचे 6 पॉईंट नाही तर 2-4 पॉईंट तरी करा. ग्लायकोलायसिस इन डिटेल. हा क्वेश्चन माझ्या मनाला असं वाटते की यावर्षी एक्झाम मध्ये येईल.
एक्सप्लेन ग्लाइकोलाइसिस इन डिटेल। करा, सुनो मेरी बात, तुम कर लो, ये इस साल के लिए आएगा, 3 मार्क्स के लिए आएगा, तो करके देख लो। तो एक्सप्लेन ग्लायकोलायसिस इन डिटेल हा वाला एक क्वेश्चन करा मोठा वाला, हे खालचं ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल काय असते, किंवा याच्या बाद हे काय असते की इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन, हे पाठ नका करू। तुम्हाला काय करणार फक्त हे फक्त तुम्हाला एकदा वाचून घेणे किंवा युट्यूबवरच्या माझ्या व्हिडिओतून ऐकून घेणे, ऐकल्यानंतर तुमचं पाठ होऊन जाईल। मग एवढं काही लोड घ्यायची तयार नाही, मग एवढं मोठं पाठ करत नका घेऊ की इतना बडा होतो, एवढं नका करू। एवढं करसान तुम्ही म्हातारे होसान। हे 2 पाठ करून घ्या, पाठ करून घ्या, म्हणजे तुमचं मनापासून सांगतो हे पाठ करा। पाठ म्हणजे याचे नाव की NaDH2 म्हणजे काय, NaFeDH2 म्हणजे काय, NaDH आहे 2 नाही हा, NaDH म्हणजे काय, NaFeDH म्हणजे काय, H बी नाही आहे इथं, NADFAD आहे। NAD म्हणजे निकोटिनामाइड अडेनाइन डायन्यूक्लियोटाइड, FAD म्हणजे काय तर फ्लेविन अडेनाइन डायन्यूक्लियोटाइड। हे पाठ करून ठेवा, आणि हे दोन्हीचे दोन्ही एन्झाइम्स आहे हे बी लक्षात ठेवा। काय सांगताय ते विचारू शकतात ते, विच टू एन्झाइम टेक प्लेस किंवा यूज इन एरोबिक रेस्पिरेशन, मग हे 2 नाव लिहा, मग हे 2 नाव पाठ ठेवा। चलो उसके बाद ये वाली डायग्राम तो कभी यूज में आई नहीं, कभी नहीं, तो ठीक है रहने देते हैं। इसके बाद आहा मस्त, हे दोन्हीचे दोन्ही पाठ करावच लागतात, इसमें कोई काय म्हणतात ते दोराई नाहीये। हे पण पाठ करायचा डब्बा, हा पण डब्बा पाठ करायचा। म्हणजे तुम्हाला जर वरचं एवढं मोठं तुम्ही सोडून राहिले तर काहीतरी करावं लागेल की नाही, मग वरच्या बद्दल फक्त युट्यूब व्हिडिओ मध्ये ऐकायचं, पण हे 2 डब्बे काढून पाहायचे, आणि या आता एरोबिक घेऊन जायचा काढून, या आता एनरोबिक घेऊन जायचा पेपरात काढून। एरोबिकला तर असं पाहून लिहायचं, एनरोबिकला तर असं पाहून लिहायचं, समजलं का तुम्हाला? मग असं करायचं आणि काम चालू द्यायचं। चलो इसके बाद ये इतनी प्रोसेस, इसमें सिर्फ एमसीक्यू आएंगे, आणि हे सगळे एमसीक्यू तुम्हाला वन शॉट मध्ये भेटून जातील, म्हणून यातले काही ऐकायची गरज नाहीये। मस्त, आता इथून हा येतो चार्ट, या चार्टला प्रेमानं पहा, एकदा मस्त प्रेमानं पहा, आणि हा चार्टला तोंड पाठ करा। कसं पाठ करा? पाठ करावाच लागेल, कारण एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे। 1 मार्क्सचा एमसीक्यू तर येईनच, आला तर 3 मार्क्ससाठी पुरा चार्ट येईल। मग हा पाठ कराच, मग तुम्ही इतकं मोठं सोडलं की नाही वरचं, फक्त एवढं तुम्ही पाठ करसान की वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी फ्रॉम द प्रोटीन, ते तर मी एमसीक्यू मध्ये सांगतोच तुम्हाला याच्या वन शॉटच्या। मग वन शॉट मध्ये एमसीक्यू सांगेलच मी, डोंट वरी, पण मोठे क्वेश्चन कोणते करायचे हे इथून सांगतोय मी तुम्हाला। मग हा मोठा क्वेश्चन आहे। चलो नेक्स्ट, आता याच्यावर लिपिड वरती 3 क्वेश्चन येतात। मग लिपिड वरचा पहिला क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय लिपिड, दुसरी लिपिड म्हणजे किती कॅलरी एनर्जी असते, आणि तिसरं लिपिडचं काय बनते, आणि व्हेअर लिपिड आर स्टोअर, तर लिपिड कुठे स्टोअर होते, एक्सेस ऑफ लिपिड आर स्टोअर इन अडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ द बॉडी। आणि आणखीन महत्वाची गोष्ट की फॅटी ऍसिड, डायजेशन ऑफ लिपिड कन्झ्युम बाय नथिंग बट द कन्व्हर्जन ऑफ फॅटी ऍसिड मध्ये अँड अल्कोहोल। तर लिपिडचं कशात कन्व्हर्जन होते, फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल मध्ये कन्व्हर्जन होते। तर याच्यात छोटे छोटे क्वेश्चन विचारतात, आणि हे सगळे वन शॉट मध्ये घेतलेले आहे मी, पण वन शॉट प्रेमानं ऐकायचा आणि हे क्वेश्चन लिहून घ्यायचे, सगळ्याचे आन्सर लिहून घ्यायचे, वन शॉट मध्ये भेटून जातील, सगळ्याचे आन्सर भेटतील। चलो समजलं का? खाली या। आता व्हिटॅमिन, एवढंच आहे व्हिटॅमिन, पण एवढं काही काही विचारतात व्हिटॅमिन वर की बाप्पा बाप्पा बाप्पा, म्हणून लक्षात ठेवा व्हिटॅमिनची डेफिनेशन ही आहे। व्हिटॅमिनचा तो ग्रुप ऑफ, मग डेफिनेशन पाठ करायची। व्हिटॅमिनचे 2 टाइप, वॉटर सोल्युबल, फॅट सोल्युबल। वॉटर सोल्युबल कोणते, फॅट सोल्युबल कोणते, ते एवढे एवढे, आउट ऑफ दिस ए डी के आर फॅट सोल्युबल, बी अँड सी आर वॉटर सोल्युबल। इथंच लिहिलंय की ए डी ई आणि के हे फॅट सोल्युबल आहे, आणि बी सी हे वॉटर सोल्युबल आहे, संपलं। पण सोबत एक एमसीक्यू याच्यावर घेऊ शकतो तुम्हाला, याच्यात व्हिटॅमिन रायबोफ्लेविनला व्हिटॅमिन B2 म्हणतात, आणि निकोटिनामाइडला व्हिटॅमिन B3 म्हणतात। B5 कोण लिहिलं इथं, B3 म्हणतात। मग हे लक्षात ठेवा, म्हणजे याच्यावर इन्फॉर्मेशन मी दिली आहे लागली तर वन शॉट मध्ये, पण याच्यावर क्वेश्चन येतात, हे पाठ करायची आहे। आता त्याच्या बाद हे काही कामाचं नाही, फायबर गिबर, फायबर इसेन्शियल असते, याच्यात गिव रिझन आहे, बट हे काही कामाचं नाही। चलो आता सेल डिव्हिजन, याच्यावर काय क्वेश्चन येऊ शकतो, तर मिओसिस मायटोसिस वर तुम्ही इतक्यात क्वेश्चन पाहिला का? नाही येत, एमसीक्यू येतो फक्त आला तर, नाही तर मिओसिस मायटोसिस वर आजपर्यंत काही क्वेश्चन आलेले नाहीये, फक्त त्याचा डिफरन्स पाठ करा। या जे देल असतील 2 गोष्टी, कोणकोणत्या, एक आहे तुम्हाला दिले हे डायग्राम पाठ करता, इट इज इम्पॉर्टंट, आपण बोललो या डायग्राम बद्दल ऑलरेडी, पण याच्यासोबत जे मायटोसिस आहे हे एवढं मोठं पाठ करत बसायची गरज नाहीये। या मायटोसिस नंतर हे मिओसिस आहे, हे पण पाठ करायची गरज नाहीये, पण या दोघांचा डिफरन्स पाठ करा। मिओसिस वर्सेस मायटोसिसचा डिफरन्स पाठ करा, डिफरन्स बिटवीन मिओसिस अँड मायटोसिस पाठ करायचा। मग तुम्ही म्हणता सर एवढेसे क्वेश्चन होईन खरंच, होऊन जाते,
10 ते 12 क्वेश्चन सांगितले मी फक्त, त्यात डायग्राम होत्या, स्टील हे चॅप्टर कम्प्लीट होते. पण जेवढे प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये होते किंवा जेवढे मी सांगले त्याच्या बाहेरचे क्वेश्चन कुठे भेटतील नाही. आता व्हिडिओ पॉज करा, आता काय करा, वन शॉट वर जा. वन शॉट वरून काय करसान, समजलं? मस्त. चलो नेक्स्ट चॅप्टर किधर आहे, या डेफिनेशनला पाठ कर जा. मी आताच वॉर्निंग देतो, या सगळ्या डेफिनेशनला पाठ कर जा प्लीज प्लीज, एवढं पाठ कर जा. IMP करावंच लागेल. डेफिनेशन आणि हे डिफरन्स करूनच जा, करून जा. यावर्षी हे नाही येणार, हे किंवा हे येईल, करून जा. ऐकत जा कधी कधी, तुम्हाला मी सांगतो मोठ्या भावासारखं, ऐकून घ्या. समजलं, कळलं? आता तिसरा चॅप्टर मध्ये एवढा डाटा आहे, पण मोठा क्वेश्चन येतच नाही. मोठा क्वेश्चन येतो फक्त त्या मॉडर्न टेक्निक ऑफ रिप्रोडक्शन वर, बाकी मोठा क्वेश्चनच नाही. तुम्ही फक्त डायग्राम आहेत, डायग्रामला येतात, परत तेच एमसीक्यू नाही येत, रिपीट एमसीक्यू पहा. खूप कमी टाईप आहे असा की जिथे एमसीक्यू रिपीट झाला, पण जवळपास नाहीच झाला. आणि एमसीक्यू तो ऑप्शन खूप आहे ना, जिधर ऑप्शन ज्यादा होते वहां पे रिपीटेशन होता ही नहीं है. जैसे चैप्टर नंबर 6 एनिमल क्लासिफिकेशन, नो रिपीटेशन ऑफ क्वेश्चन. चैप्टर नंबर 7 नो रिपीटेशन ऑफ क्वेश्चन. चैप्टर नंबर 8 व्हेरी लेस रिपीटेशन ऑफ क्वेश्चन. ग्रॅव्हिटेशन रिपीटेशन क्वेश्चनची, मग ते फरक पडेल, तुम्हाला समजेल. पहा परत तेच डब्ब नाहीये, कुठं काहीच कॉमनच नाही या गोष्टी. म्हणून तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी परत कराव्या लागतील. आता पुढे पहा, क्वेश्चन कशा टाईपचे येतात ते समजा. ते समजल्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी होतील. आय नो हे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल का, म्हणून मी फोटो काढले मग ते याच्यात टाकले. माझा मोबाईल एकदम बोगस आहे, तो पैसेच नाही गरीबाजवळ, म्हणून ते हाल आहे. पण समजा पहिला क्वेश्चन आहे की जेंडर ऑफ चाइल्ड इज डिटरमाइंड बाय समथिंग समथिंग कपल. म्हणजे मला सांगा, जेंडर आईवर डिपेंड करते बाळाचं की पप्पावर करते. तर आपल्याला माहिती आहे पप्पावर करते, XY क्रोमोझोम असतात, मम्मी जवळ XX असतात. मग ते विथ डायग्राम शो करा. तर तुमच्या बुकमध्ये डायग्राम दिलेली आहे. प्रिपेअर स्लोगन फॉर कॅम्पेन अगेन्स्ट फिमेल फोइटोसाइड, म्हणजे बाळाला, मुलगी जर पोटामध्ये असली तर तिला पोटातल्या पोटात मारून टाकतात. हे आधी व्हायचं खूप जास्त, आता थोडं कमी झालंय बरंचसं. तर याच्यावर स्लोगन बनवा. तर असे वाले क्वेश्चन आता येत तर नाही मोस्टली, पण एखाद्या वर्षीच येतात. आता दुसरा क्वेश्चन पहा की ही खालची आकृती पहा आणि याच्यावरून क्वेश्चनचे आन्सर द्या. तर असा वाला क्वेश्चन आला होता, 5 मार्क्ससाठी आला, आणि हे 3-4 क्वेश्चन दिले होते. पहा, आयडेंटिफाय द स्टेट. मग याच्यावर क्वेश्चन आले होते कसे, डिफरंट राहतील. चलो पाहून घ्या, एकदा पाहून घ्या काय होतं. कुठे गेलं, अरे हे दुसरीकडचं टाकलंय मी ना, सॉरी हा, हे अलग नाहीये. हे याच्यातले क्वेश्चन नाहीये, हे वेगळ्या यातले आहे. याच्यातले क्वेश्चन कुठे टाकले काय माहिती मी, जाऊ द्या, इग्नोर. नेक्स्ट, थोडेसे घेता मच्छान काहीतरी मागे पुढे झाला. चलो, एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट इन शॉर्ट. सरोगसी, IVF आणि स्पर्मॅट शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करा. म्हणजे तुम्हाला सांगतो हा मोठाच क्वेश्चन आहे. शॉर्ट मध्ये म्हणजे बरंच एक्सप्लेनेशन करावं लागतं. गिव्ह रिझन सोडून द्या. नंतर आयडेंटिफाय द प्रोसेस इन द अबव फिगर. हे 5 मार्क्स साठी डायग्राम आली होती. 5 किंवा 3 मार्क्स साठी मेन्सुरेशन वर क्वेश्चन येतात. 2020 मध्ये आला होता, त्याच्या आधी पण आला होता, त्यानंतर बी आला होता. 2020 मध्ये पण आलता, 2024 मध्ये पण आलता. त्याच्यावर क्वेश्चन आहे पुढच्या याच्यात, मी डबल डायग्राम दाखवून देईल. की वरच्या प्रोसेस बद्दल विचारतात की याच्यात कोणते हार्मोन असतात, काय असतं, कुठं काय होतं, खूप सारे क्वेश्चन विचारतात. हे सगळे क्वेश्चन मी वन शॉट मध्ये घेतलेले आहे. एक मी सेपरेट व्हिडिओ बनवलाय की ज्यामध्ये सगळे याच्यावरचे क्वेश्चन आहे. याच्यावर येणारे सगळे 15-20 क्वेश्चन सगळे घेतले आणि सगळे एका शब्दात आन्सर आहे. पाठ करायची गरज नाही, लवकर होऊन जातं. नंतर परत तेच मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑफ रिप्रोडक्शन, IVF डबल एक्सप्लेन करा. मग हेच क्वेश्चन येतील परत. आता इकडे पहा, डिस्टिंग्विश बिटवीन सेक्शुअल रिप्रोडक्शन और सेक्शुअल रिप्रोडक्शन. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण दरवर्षी येत असतो, कामाचा पण आहे. नंतर पहा, स्केच अँड लेबल द इसेन्शियल अँड ऍक्सेसरी होल ऑफ फ्लॉवर. फ्लॉवरचं चित्र बऱ्याच वेळेस आलेलं आहे की डायग्राम काढा म्हणून. नंतर पॉलिनेशनचे डेफिनेशन. एनी 2 एक्झाम्पल ऑफ एजंट ऑफ पॉलिनेशन. कोण पॉलिनेशन करते, अबायोटिक असतात काय बायोटिक असतात. नंतर बघा, विच प्रिकॉशन्स शुड बी फॉलोड टू मेंटेन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थचा क्वेश्चन येतो, 2 वेळेस आलाय बघा. ते गोनोरिया तो उभी होता, हा पण 2 वेळेस झाला. नंतर पहा, ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मग फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे डायग्राम काढा. तर 2 डायग्राम तुम्हाला, 3 डायग्राम आहे. एक मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, एक फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फ्लावर. या 3 पैकी कोणती बी एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर तुम्हाला जर डायग्राम काढणं आवडत असेल, जमत असेल, तर या डायग्रामची प्रॅक्टिस कर जा. मी सांगतो तुम्हाला पुढे जाऊन लागलं तर त्याचं काही टेन्शन नाही. फक्त हे पहा, परत हा चार्ट आला, परत त्याच्यावर 5 क्वेश्चन आले. 2023 ची बॅच 5 मार्क्ससाठी मेन्स्ट्रुअल सायकल. मग आता हे क्वेश्चन पाहिले तुम्ही ना, की तुम्हाला डबल दिसेल की हो परत तेच. हाऊ मेनी इमॅच्युअर ओसाइट आर प्रेझेंट इन द टाइम ऑफ बर्थ. व्हॉट इज ओव्ह्युलेशन, व्हॉट इज मिनोपॉज. ड्रॉ सायंटिफिकली करेक्ट
डायग्राम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, लेबल द फॉलोइंग पार्ट, ओव्हरी दाखवा, युटेरस दाखवा. मग हे 5 मार्क्स साठी परत आलं होतं 2023 मध्ये. मग तुम्हाला मोस्टली याच्यावर एक क्वेश्चन समजला का की एक तर मेन्स्ट्रुअल सायकलवर 5 मार्क्सचे क्वेश्चन येतात किंवा ओव्हरीवरती युटेरस वरती त्या म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट वरती 5 मार्क्सचे क्वेश्चन येतात. तर जर ते 5 मार्क्सचे क्वेश्चन आले तर बाळा हे क्वेश्चनचे आन्सर तुला पाठ करून नाही होतील, शिकवल्याशिवाय समजतीलच नाही. म्हणून तुला मी हे चांगलं वन शॉट मध्ये डिटेल मध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट शिकवलेला आहे. त्याच्यातलेच हे क्वेश्चन आहे. पण हे क्वेश्चन त्याच्यात दिसतील तुला, त्याच्यात तो व्यक्ती सांगेल की ह्या डेफिनेशनला पाठ करा, मी आताही सांगेल, तर त्या करून घ्यायच्या. नंतर पाठ डबल 5 मार्क्सचे क्वेश्चन पाहून घ्या कसे आले होते. तर इन विच ऑर्गन स्पर्म आर प्रोड्यूस, मग हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह वर क्वेश्चन आले होते, हे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट वर क्वेश्चन आले की व्हॉट इज द वर्क ऑफ वाइस डिफरन्स, काय होतं काय नाही होत. मग पहा कधी आला ह्या 2024 मध्ये. मग हे सगळे क्वेश्चन कधीही कोणता येऊ शकतो, नो गॅरंटी. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट किंवा डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड किंवा लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल, याच्यावर 5 मार्क्सचे मोठे क्वेश्चन बनायचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत. आणि याच्यावरचे सगळे छोटे छोटे मोठे मोठे आलेले क्वेश्चन मी घेतलेले आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे पहिले 3 चॅप्टरचे छान वन शॉट आहे, हे पाहून कम्प्लीट करून घ्याच. आणि 3 कम्प्लीट झाले की तुम्ही सुखी, मी सुखी, सगळे सुखी. चला पहा पटापट मध्ये. चलो पहा पहिले चॅप्टर समजा. याच्यामध्ये काय काय येऊ शकतं, तर पहिल्यांदा हे चित्र तर सोडा, नंतर बाकीच्या गोष्टी बघू. सगळ्यात पहिले एक महत्वाची गोष्ट करायची, ती म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन व्हर्सेस सेक्शुअल रिप्रोडक्शन याचं डिफरन्स पाठ करून घ्या. आता सांगितलं की मी, लिहून घ्या क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. चलो नेक्स्ट. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, आता याच्यातलं बद्दल तर सर कधीच क्वेश्चन आला नाही, आय नो कधी आलेला नाही. पण तुम्हाला काय करायचं आहे, याच्यातल्या प्रत्येक टॉपिकवर लिहिता येईल एवढं ऐकून जा. लिहिता येईल एवढं ऐकून जा म्हणजे जर चुकून एमसीक्यू आला किंवा ही डायग्राम आली आणि म्हटलं सांगा या डायग्राम मध्ये काय दाखवलं, तर हे तुम्हाला माहित पाहिजे. म्हणून या डायग्राम पाहून जा, सगळ्यांच्या खालचे नाव वाचून जा की हो सिंपल बायनरी फिजन आहे, याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन आहे, मग याच्यामध्ये काय आहे, लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन आहे, हे वाचून जा. दुसरी गोष्ट काय पाठ करायचं आहे, तर मल्टिपल फिजन कोणत्या कंडिशन मध्ये होते आणि बायनरी फिजन कोणत्या कंडिशन मध्ये होते. बायनरी फिजन होते फेवरेबल कंडिशन मध्ये, मल्टिपल फिजन होते अनफेवरेबल कंडिशन मध्ये. याच्यावर कोरिलेशन विचारतात, ते मी सांगितलेलं आहे वन शॉट मध्ये, पण ते कामाचं आहे. मग ते कोरिलेशन लक्षात ठेवा, येईल ते एक्झाम मध्ये. त्याच्या बाद हे बाकीच्या गोष्टी नसतात, पण ही डायग्राम येऊ शकते एक्झाम मध्ये. मग ही डायग्राम पाठ करायची IMP. त्याच्यामध्ये ही काढायला नाही येणार, हे ऑलरेडी दिलेलं राहील. तुम्हाला याच्यावरचे नावं लिहायला लागतील 2 मार्क्स साठी, 1 2 3 4 हे नावं, हे 4 सिस्ट की कोणत्याला काय म्हणतात. मग ही डायग्राम एकदा करून जा, चांगली करा. समजलं. या पुस्तकातली कोणतीच डायग्राम सोडायची नाही, सगळ्या डायग्रामचे नावं तुमचे पाठ पाहिजेत की ओके हे बडिंग आहे, याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात, हे सगळं पाठ करायचं. समजलं. आता इथं असेक्शुअल रिप्रोडक्शन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम याचे सगळ्याचे नाव आणि एक्झाम्पल आणि डायग्राम लक्षात ठेवायच्या. म्हणजे फ्रॅगमेंटेशन, ही डायग्राम फ्रॅगमेंटेशनची आहे. यात कोण दाखवलाय, स्पायरोगायरा दाखवलाय, त्याचं फ्रॅगमेंटेशन होते. डेफिनेशन नसली तर चालून जाईल, पण फ्रॅगमेंटेशनचं एक्झाम्पल, नाव आणि डायग्राम पाठ पाहिजे. नाव, एक्झाम्पल, डायग्राम. प्लॅनेरिया, नाव, एक्झाम्पल, डायग्राम कंपल्सरी. इथं हायड्रास मधली बडिंग, नाव, एक्झाम्पल हे. व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन बद्दल 2-3 गोष्टी शिल्लक लक्षात ठेवा, याची डेफिनेशन करा. व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशनची डेफिनेशन करा. आणि व्हेजिटेटिव्ह पार्ट कोणते असतात ते पण करा. म्हणजे रूट्स हा व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे, लिव्स हे व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे, नॉट्स हे व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे, मग ते लिहायचे. झालं लक्षात. डायग्राम करायची, नाव लक्षात ठेवायचं, स्पोर फॉर्मेशन त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, म्युकर. नंतर आता लागते सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बरेच सारे शब्द आहेत की जे कामात पडतात एक्झाम मध्ये, त्याच्या डेफिनेशन विचारतात. मी सांगितलेलं आहे, त्या डेफिनेशन लक्षात ठेवा. सगळ्यात पहिली डेफिनेशन कोणती आहे माहितीये का, फर्टिलायझेशन. ही डेफिनेशन एक्झाम मध्ये येते. व्हॉट इज मीन बाय फर्टिलायझेशन, तर मेल गॅमेट, फिमेल गॅमेट, फ्यूज, झायगोट फॉर्म, फर्टिलायझेशन. राहील लक्षात. डेफिनेशन लर्न करा. नंतर इग्नोर काय सगळं. सेक्शुअल रिप्रोडक्शन पार्ट पूर्ण पाठ करायचं नाही, पण याच्यावर येणारा एक मार्कचा सगळा क्वेश्चन पाठ करायचा की विचार ऍक्सेसरी रोल, विचार इसेन्शियल रोल, विचार द पार्ट ऑफ फ्लावर, व्हॉट इज मीन बाय पॉलिनेशन, व्हॉट इज मीन बाय सेल्फ पॉलिनेशन, व्हॉट इज मीन बाय क्रॉस पॉलिनेशन, विच आर द एजंट ऑफ पॉलिनेशन. या सगळ्या गोष्टीचे एक मार्गाच्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे. आणि या डायग्रामला IMP करा, ही डायग्राम काढून पहा.
याचे सगळे नावं काढून पहा, हे डायग्राम एक्झाम मध्ये येते आणि मी जेवढेही सांगतो तुम्हाला याच्यामध्ये डेफिनेशन हे सगळे लक्षात ठेवा. युनिसेक्सुअल फ्लावर काय असते, बायसेक्सुअल फ्लावर काय असते, नंतर याच्या सगळ्या सांगितल्या मी. पॉलिनेशन म्हणजे काय असते, सेल्फ पॉलिनेशन कशाला म्हणतात, इथं पॉलिनेशनची डेफिनेशन आहे. पॉलन ग्रेन आर ट्रान्सफॉर्म फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, इट्स कॉल्ड एज पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन कशाला म्हणतात, क्रॉस पॉलिनेशन कशाला म्हणतात. पॉलिनेशन कोण करते, तर अबायोटिक फॅक्टर असतात विंड अँड वॉटर, बायोटिक फॅक्टर असतात इन्सेक्ट अँड अदर अॅनिमल्स. हे लर्न करा, हे गावात पडेल. सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन, ह्या एका मार्गाचे तुम्हाला सांगतो पूर्ण लर्न नाही करायचं ते, की रिप्रोडक्शन ऑफ प्लांट आलं एक्झाम मध्ये तर काय करू, येत नाही. पण त्याच्यावर छोटे छोटे क्वेश्चन पुरे येऊ शकतात 5 मार्कला किंवा 3 मार्कला. मग ते छोटे छोटे क्वेश्चन सगळे पाठ पाहायचं, राहील लक्षात. नेक्स्ट पहा. आता इकडे काही नाही, सेक्सुअल रिप्रोडक्शन ह्युमन बिंग. ह्युमन मध्ये काय होते, तर तुम्हाला या पार्टची डायग्राम काढता आली पाहिजे आणि याच्याबद्दल असणारे सगळे एक एक मार्कचे क्वेश्चन माहित पाहिजे. मग या पार्टचे डायग्राम काढून पाहायचे, याच्याबद्दलचे सगळे एक मार्कचे क्वेश्चन तुम्हाला कुठे भेटतील, वन शॉट मध्ये. सगळे एक मार्कचे क्वेश्चन आहेत त्याचे, सगळे आहे की कुठं स्पर्म तयार होतात, किती तयार होतात, किती वर्षापर्यंत तयार होतात, किती वयापर्यंत होतात, सगळे होतात. सेम कंडिशन विथ ही फॅक्ट, हे पाठ करून न्यायचे घरून. मागच्याच वर्षी आले होते की व्हॉट इज द लेंथ ऑफ स्पर्म, ह्युमन स्पर्म, मग तो आपल्याला माहितच नव्हता, मग याच्यात दिलेला आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी पाठ करून न्यायच्या. पाठ करून न्यायच्या म्हणजे एक एक मार्गाची गोष्ट आहे, वन शॉट मध्ये ऐकायची, लिहून घ्यायची. नंतर जसे क्वेश्चन आपण याच्यात पाठ केले तसेच फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट बद्दल क्वेश्चन पाठ करायचे, की याच्यात किती ओव्हरी, किती स्पर्म असतात, सॉरी किती एग्स असतात, हे एग्स कधीपर्यंत असतात, मिनोपॉज कशाला म्हणतात, म्हणजे पिरियड्स जेव्हा थांबून जातात, मेन्स्ट्रुअल सायकल जेव्हा थांबते त्याला मिनोपॉज म्हणतात. मग मिनोपॉज कधी होते, कोणत्या एज मध्ये होते, हे सगळे क्वेश्चनचे आन्सर मी त्यात सांगितलेले आहे. दिस इज कॉजेस, मिनोपॉज कशामुळे होतं, सगळं. आता त्याच्या बाद हा डायग्राम, इट इज इम्पॉर्टंट क्वेश्चन. ही डायग्राम करून जा, तुम्हाला काढता आली पाहिजे. हे आहे जेंडर डिसिजन, म्हणजे जेंडर कसं डिसाईड होतं, मेलवर होतं की फिमेलवर डिसाईड होतं, की जो जन्माला येणारा बाळ आहे हे कोण डिसाईड करेल, की मुलगा होईल की मुलगी होईल, हे आई डिसाईड करेल की पप्पा डिसाईड करेल, तसं तर कोणीच डिसाईड नाही करू शकत. पण आपण चेक केलं तर ते पप्पांवर डिपेंड करतं. पप्पांकडून जर एक्स क्रोमोझोम गेला तर मुलगी होते, पप्पाकडून वाय क्रोमोझोम गेला तर मुलगा होतो, मम्मीकडून एक्सच क्रोमोझोम येत असतो. मग ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे सगळ्या. आणि हा चार्ट लक्षात ठेवा. म्हणून मुलगा मुलगी होणं पॅरेंट्स मधील मेल पार्टनरवर डिपेंड करते. मग याच्यावर फक्त एक मार्कचे क्वेश्चन येतील, मोठा क्वेश्चन येणार नाही. याच्यावर पण एक मार्कचे क्वेश्चन, मोस्ट IMP 1 मार्क क्वेश्चन. पुरं पाठ करू नका, पण हे पाठ केल्याशिवाय जाऊ नका, की पिरियड्स किती दिवसाचे असतात, त्याची एंडोमेट्रियम रिजनरेशन कधी होते, ओव्ह्युलेशन सायकल कधी असते, पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ ग्लँड्स इन एंडोमेट्रियम कधी असते. याच्यावर इतके क्वेश्चन मी घेतलेले आहेत. ते क्वेश्चन बिना करून गेले तर तुमचे 3 किंवा 5 मार्क्स तर बोंबलेच. लिहून देतो, लिहून भेटणारच नाही. मग आता ही गोष्ट कधी शिकसान, आताच. आणि इथं तुमचं चॅप्टरच संपते, कारण काय आता राहिला फक्त IVF पण ते. आता हा एकमेव असा क्वेश्चन आहे जो मोठा करायचा आहे. मग याला मी छानपैकी वन शॉट मध्ये सांगितलेलं आहे. तर हा एक क्वेश्चन की ज्यात IVF बद्दल तुम्ही 2 वाक्य, सरोगसी बद्दल 2 वाक्य आणि स्पर्म बँक बद्दल 2 वाक्य, असे 6 वाक्य तुम्ही एकाच क्वेश्चन मध्ये पाठ करसाल, म्हणजे थोडं मोठं असेल. बाकी सगळे एक मार्कचे क्वेश्चन होते आतापर्यंत. मग तुम्ही हे गोष्ट याच्यात डिटेल क्वेश्चन करावा लागतो हा, कारण हा बऱ्याच वेळेस आलेला आहे आणि मोठाच आलेला आहे. याच्या बाद ट्विन्स वर नेहमी MCQच येतात. MCQ कोणता येतो, की व्हॉट आर द टाइप ऑफ ट्विन्स, मोनोझायगोटिक, डायझायगोटिक, बस. आणि आला तर त्याच्यावर डिफरन्स येऊ शकतो, मोनोझायगोटिक डायझायगोटिक ट्विन्सवर, पण तो पण येणार नाही, कारण डिफरन्स खूप आहे विचारायला, म्हणून यातला विचारते नाही. MCQच येईल या टॉपिकवर. मग या टॉपिकला फक्त ऐका, ऐकल्यावर तुम्हाला वाटेल वाव छान आहे, आणि जेव्हा जे जे चांगले MCQ व्हिडिओ मध्ये ते पाहून घ्यायचे. नंतर नेक्स्ट रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. याच्यात एवढी गोष्ट लक्षात ठेवा की रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर मी वन शॉट मध्ये सांगितलेलं नसेल तर माझं तुमची नवनीतची गाईड आहे, त्याच्यावर रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर 2च क्वेश्चन आहे, ते करा. की रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर डिसीजेस कोणकोणते आहे, की कोणते सेक्शुअल डिसीज होतात. मग हा एक आहे सायफिलस आणि गोनोरिया, हे 2च दिलेले आहे. एड्स होतो पण तो आपल्याला याच्यामध्ये दिला नाही, कारण त्याच्याबद्दल आपण आधीच शिकलेलो आहे. याचे सिम्पटम्स, याच्या ह्या गोष्टी लिहून ठेवा. आणि सेक्शुअल डिसीज होऊ नये, काय म्हणतोय, हे डिसीजेस होऊ नये, रिप्रोडक्टिव्ह डिसीज, म्हणून आपण काय करू शकतो, तर ब्लिडिंग ऑकर्स हे क्लीन ठेवायचं टाइम टू टाइम. हे पॉइंट लक्षात ठेवा की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ काय इम्पॉर्टंट, व्हाय रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इज इम्पॉर्टंट, त्याचे पॉइंट, त्याचे बिमाऱ्या, त्याचे सिम्पटम्स, एवढं रिप्रोडक्टिव्ह हेल्थचा एक क्वेश्चन बनवा. एकच क्वेश्चन लक्षात ठेवा, बस संपलं. मग IVF मोठा क्वेश्चन कायचा, रिप्रोडक्टिव्ह हेल्थचा थोडा मोठा क्वेश्चन कायचा, आणि बाकी सगळं एक एक मार्क्स आहे. डायग्राम 3 करायचा, फुलाची,
मेल रिप्रोडक्टिव्ह वॉर्ड, फिमेल रिप्रोडक्टिव्ह वॉर्ड. मेन्स्ट्रुअल सायकलची डायग्राम करायची नाही, म्हणजे डायग्राम काढायची गरज नाही. ते 3 डायग्राम काढायला येऊ शकतात. मेन्स्ट्रुअल सायकलवर क्वेश्चन येतील, डायग्राम तुम्हाला पेपरात देतील. समजलं? राहील लक्षात? मग अशा प्रकारे हा पेपर येऊ शकतो. याच्या बाबतीत याच्यात काही नाही. संपला. ये कुछ करने की जरूरत नहीं, ये बाद में कर लेंगे. जितना ऊपर बताया उतना देखो. सांगा, इथपर्यंत समजलं का? आता पुढचे चॅप्टर. तुम्ही म्हणसाल सर किती चॅप्टर आहे हो अजून, एवढं मोठं सांगून राहिल तुम्ही, आम्ही एवढा अभ्यास कधी करू? वर्ष होतं तुझ्याकडे, तू केला का? नाही केला की तोपर्यंत फालतूपणा केला की नाही. मग आता चुपचाप बसणं, अभ्यास करणं, उठणं सकाळी 5 वाजता, रात्री झोपणं 12 वाजता. आता नाही करशील तर कधी करशील? पेपर झाल्यावर करशील की पुढच्या वर्षी पेपर देशील? म्हणून म्हणतो थोडं जास्त लोड वाटणारच आहे, पण एक एक व्हिडिओ संपवत घ्या, एक एक लेक्चर संपवत घ्या. आणि जे माझे विद्यार्थी एकदम जुने त्यांना मला माहिती आहे रे, त्यांचे जेवढे क्वेश्चन मी सांगतोय त्यांचे त्याच्यापेक्षा शिल्लक पाठ आहे अर्ध्या पोरांचे. खरं सांगा, पाठ आहे की नाही? हुशार आहे रे पोरं. अर्धे येतं सगळे तोंड पाठ आहे, फक्त सर आमचं 4थं चॅप्टर पाठ नाही, कारण आम्हाला माहितच नव्हतं अभ्यास काय करायला लागते. मी सांगतो 4थ्या चॅप्टर मधला अभ्यास काय करायला लागते, पण याचा वन शॉट नाही आहे. मग काय करू? याच्या वन शॉटची गरज पण नाही आहे. चॅप्टरच तसं आहे, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. अर्ध तर वन शॉट शिवाय काम भागते, पण वन शॉट घेऊन जाईल. मग तुम्ही हे चॅप्टर मग नंतर करा, पहिले 5वं करा कारण त्याचा वन शॉट आहे. मग पहिले 6वं 7व्या बद्दल सांगतो, 8वं 9वं 10वं करा, त्याचे वन शॉट आहे. मग ज्याचे वन शॉट आहे ते पहिले करा, बाकीचे नंतर करा. असं तुमची प्लॅनिंग करू शकता, पण याचे वन शॉट बी होऊन जातील. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. चला, या चॅप्टर बद्दल ऐका. आता चॅप्टर नंबर 4, ज्या चॅप्टर बद्दल खूप जास्त मिसकन्सेप्शन आहे की सर यातलं काय पाठ करा, सगळं थेरीच तर आहे. मग बाबा या चॅप्टरवर मोठेच क्वेश्चन येतात. या चॅप्टरवर छोटे छोटे क्वेश्चन कमी येतात, मोठे मोठे क्वेश्चन 1-2 जास्त येतात. मी दाखवतो तुला, पाहून घे. सगळ्यात पहिले त्याची हे पहा, एमसीक्यू. एमसीक्यू तेवढेच दरवर्षी प्रत्येकाचे 4-5 एमसीक्यू आलेले, कोणताच रिपीट झालेला नाहीये. बट याचे एमसीक्यू जर तुम्ही पाहसाल तर ते थोडे डेंजर असतात, कारण आहेच तो चॅप्टर डेंजर. परत त्याचा एक आलेला क्वेश्चन पहा, एकच आला होता ऑब्जेक्टिव्ह, जास्त ऑब्जेक्टिव्ह येत नाही, कारण याच्यावर बाकीचं खूप जास्त विचार. बघा, या चॅप्टर मध्ये जेवढे तुम्हाला सिम्बॉल दिसत आहे, काय दिसत आहे? सिम्बॉल, SYMBOL. त्यांचं म्हणणं आहे बोल. काय म्हणतात ते? बोल, की हे बोल, की हे काय? सेव्ह वॉटर. हे काय? गो ग्रीन. मग तुम्हाला या सगळ्या सिम्बॉलचा मिनिंग आणि त्याचं थोडं एक्सप्लेनेशन पाठ करणंच आहे. सगळ्या सिम्बॉल बद्दल पाठ करा, पुस्तकातलं लर्न करून जा. 4-4 वाक्य, 2-2 वाक्य तेवढं तर करा, कारण एक्झाम मध्ये 2 किंवा 3 मार्क्सला येतात. पाहून घ्या. आता मोठे क्वेश्चन बी येतात कधी कधी. कसे क्वेश्चन मोठे मी सांगतो तुम्हाला. पहा, हा क्वेश्चन आला 5 मार्क्सले 2019 मध्ये. काय म्हणे 5 मार्क्ससाठी की पहिले सिम्बॉलचा मिनिंग सांगा. याले देऊन टाकले त्याने 3 मार्क, आणि 2 मार्कासाठी विचारलं होतं हाऊ बायोडायव्हर्सिटी कॅन बी कन्झर्व. मग हा एक मोठा क्वेश्चन आहे जो तुम्हाला करावाच लागतो. पाठ करा, हाऊ बायोडायव्हर्सिटी कॅन बी कन्झर्व, कारण हा तुम्हाला रिपीटेड मोडवर दिसेल. ही डायग्राम सोपी आहे, 8व्या वर्गातली आहे, हे सगळ्यांना जमते. एकदा हा चार्ट पाहून घेतो, मी दाखवून देतो. आणखीन पहा क्वेश्चन कसे येतात. पहा, सिम्बॉल, मग परत 2 वेळेस सिम्बॉल. म्हणजे सिम्बॉल किती वेळेस येऊन राहिले माहिती का? दरवेळेस. पण जास्तीत जास्त किती मार्कासाठी माहिती का? 5 मार्क्ससाठी. पहा, की राईट अ शॉर्ट नोट ऑन एन्व्हायरमेंट. खूप जास्त क्वेश्चन आहे जे बार दिसतील तुम्हाला. नंतर पहा, मोठ्या क्वेश्चन मध्ये पाहून घ्या. अटेम्प्ट ॲट व्हेरियस लेवल आर परफॉर्म फॉर द कन्झर्विंग एन्व्हायरमेंट विच आर रोल 2020 5 मार्कासाठी. प्रिव्हेन्शन, प्रोडक्शन, कन्झर्वेशन, कंट्रोल, अवेअरनेस. काय लिहा लागेल मग हे वाला डेफिनेशन. राईट अ शॉर्ट नोट ऑन सॅक्रेड ग्रोव्ज. पाहा, शॉर्ट नोट येतो, 2 मार्क्ससाठी येतो, मिनिमम 4 पॉईंट लिहा लागतात. व्हॉट डू वी लर्न फ्रॉम स्टोरी ऑफ जाधव मोलाई पेंग महाराज माहिती आहे ना, ज्यांनी जंगल तयार केलं होतं तेच. मग त्यांच्याबद्दल 2 वेळेस क्वेश्चन, 2 मार्काचा क्वेश्चन आला होता. नंतर व्हॉट आर द फॅक्टर अफेक्टिंग एन्व्हायरमेंट, 3 मार्कचा क्वेश्चन आला होता. तुम्हाला एक गोष्ट कळते का मी काय म्हणतोय? किती मोठाले क्वेश्चन. व्हॉट आर द एन्व्हायरमेंट, राईट द 2 टाइप ऑफ एन्व्हायरमेंट. परत डब्बा, रेड लिस्ट, कलर लिस्ट. आता एक्सप्लेन द 3 डिफरंट लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी लेवल एक्सप्लेन करा. 2020-2023 मध्ये राईट अ शॉर्ट नोट ऑन टाइप ऑफ बायोडायव्हर्सिटी. ह्युमन हॅव अ क्रुशियल रोल इन मेंटेनिंग एन्व्हायरमेंटल बॅलन्स 2023. मग आता पहिलेच ऐका, या चॅप्टरवर मोस्टली मोठेच क्वेश्चन येतील. पण किती येतील? 1-2 मार्क्स येईल, ज्यामध्ये मोस्टली डब्बा येण्याचे चान्सेस जास्त आहे, किंवा एक मोठा क्वेश्चन येईल छोटासा 4 पॉईंट लिहायचा, किंवा एक 3 मार्क्सचा क्वेश्चन येईल, किंवा त्याच्या जागी ते सिम्बॉल येण्याचे चान्सेस आहे. म्हणून याच्यातले काही ठराविक 5-6 मोठे क्वेश्चन आहे, ते तुम्हाला जसा वेळ भेटेल तसे लर्न करा. मी तुम्हाला सांगून देईल 5 क्वेश्चन कोणते करायचे, तेवढे करायचे वेळ काढून.
सोबतच दुसरी गोष्ट काय करायची आहे, दुसरी गोष्ट यातले सिम्बॉल चांगले करायचे, यातल्या डायग्राम चांगल्या करायच्या, बस संपलं. मी तुम्हाला आयएमपी सांगतो, त्यानुसार क्वेश्चन चॅप्टर करा आणि याचा वन शॉट लवकरच येईल. त्यात मी तुम्हाला सगळं सांगून दिलं डिटेलमध्ये. चला पहिले फोर्थ चॅप्टर कसं कंप्लीट करायचं त्याच्याबद्दल पाहू. तर फोर्थ चॅप्टर काय म्हणते, तर फोर्थ चॅप्टर मध्ये जेवढे क्वेश्चन येऊ शकतात तेवढे सांगतो. पहिले तर हे करायचं, याला आयएमपी म्हणा. हे करायचं, ही डायग्राम, याला काय म्हणतात ग्रास, याचे नाव लिहून घ्या. याला म्हणतात ग्रास हॉपर, याला काय म्हणतात फ्रॉग. ते हिनी लिहायचं, याला म्हणायचं प्रोड्युसर, याला म्हणायचं प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर, अपेक्स कंझ्युमर, आणि याला म्हणतात सॉरी डिकम्पोजर. झाले हे सगळे कंप्लीट. आता याच्या बाद तो चार्ट झाला की हा वाला चार्ट करायचा, इट इज ऑल्सो आयएमपी चार्ट. मग हे चार्ट पहिले करणं घ्या. पहिले तुम्ही हे संपवा की जे जे महत्वाचे चार्ट चूट दिसतात ते कामाचं. आता हे बाकीचं जेवढं तुम्हाला थेरी दिसते की नाही, एवढं मोठं करायची गरज नाही. पण डेफिनेशन झाल्या, व्हॉट इज कॉल्ड एज इकोसिस्टम. इकोसिस्टम म्हणजे काय, ही डेफिनेशन दिसतील, या चॅप्टर मधल्या डेफिनेशन सोडायचे नाही. आता दुसरी गोष्ट, हे परत आयएमपी, मी सांगितलंय का आधी आयएमपी मध्ये काय माहिती, पण आयएमपी आहे. हा वाला चार्ट पण आयएमपी आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट येतातच. मग हे वाले क्वेश्चन करा. चार्टच पहा किती मोठे आहे, पण चार्ट पैकी एक चार्ट तर कंपल्सरी येणार आहे. हे एवढं मोठं करायची गरज नाही. हा वाला चार्ट काही करू नका लागलं तर, नॉट नेसेसरी. बट रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशनचे हे काय म्हणतात त्याला, अफेक्ट कामात पडतात. व्हॉट इज रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन, व्हॉट आर इट्स इफेक्ट, कामाचा क्वेश्चन, मग करून घ्यायचं. चलो आता एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हे ते करायची गरज नाहीये, कारण एवढं मोठं तुम्ही लर्न करू नाही शकत. नंतर नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, परत चार्ट आयएमपी, सगळे चार्ट पण केले तरी काम भागते. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नंतर पोकायत. पा याच्या हे पाठ करा की हा ऍक्ट कधी लागला होता, हा ऍक्ट कधी लागला होता, दोन्ही ऍक्ट, की हा या वर्षी कोण याच्यावर एमसीक्यू येतात. हा ऍक्ट कधी, हा ऍक्ट कधी, कोणता ऍक्ट कधी लागला, त्याचं वर्ष लक्षात ठेवा. बाकीची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवली नाही तरी चालेल, पण वर्ष लक्षात ठेवा. आता जाधव मोलाई पेंग बद्दलची स्टोरी आठवते का, मग व्हॉट डू वी लर्न फ्रॉम द स्टोरी ऑफ जाधव मोलाई पेंग, हा एक मोठा क्वेश्चन करणंच आहे. नंतर टाइप ऑफ बायोडायव्हर्सिटी, व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी आणि व्हॉट आर इट्स टाइप, हा क्वेश्चन मी मोठा करणंच आहे. मग हे लिहून घ्या कुठेतरी की पहिला क्वेश्चन कोणता करायचा आहे, जाधव मोलाई पेंगची स्टोरी मोठी करणंच आहे. व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी, व्हॉट आर इट्स टाइप, तर बायोडायव्हर्सिटी 3 टाइप आहे, आणि बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन, द व्हरायटी दॅट वी सी इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज बायोडायव्हर्सिटी. पाठ करा, हे करावीच लागेल. मग हे पहा, हे 2-3 मोठे क्वेश्चन झाले. आणखीन मोठा क्वेश्चन सांगतो, सॅक्रेड ग्रुपची शॉर्ट नोट. हे बघा, शॉर्ट नोट मध्ये खूप जास्त पाठ नका करू, 4 पॉईंट पाठ करा फक्त. 4 पॉईंट पाठ करा, जसं होईल तसं. म्हणून चौथा क्वेश्चन कोणता, सॅक्रेड ग्रुप, जो मोठा आहे पण करावा लागेल. इट इज मोस्ट आयएमपी आहे, तुम्हाला माहिती आहे. सगळेचे सगळे सिम्बॉल करावेच लागतात, मोस्ट इम्पॉर्टंट. आता बघा झालं, चॅप्टर 8 पर्यंत आलं. माय रोल इन एन्व्हायरमेंट, हे सगळेचे सगळं पहा, तुम्हाला होतं की नाही अवेअरनेस आलेलं. मग हा पण चार्ट कामाचा आहे, कारण हा एक्झाम मध्ये आलेला आहे एकदा, पण हा चार्टच्या फॉर्म मध्ये नाही, तर 5 मार्क्सच्या साठी आला होता, की कन्झर्वेशन मध्ये काय असते, प्रोडक्शन मध्ये काय असते, अवेअरनेस म्हणजे काय, प्रिव्हेंटिंग म्हणजे काय, तुम्ही काय करू शकता ते सगळं. आता हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी करू नका, याच्यावर फक्त एमसीक्यू येतील. याच्यावर एमसीक्यू कन्फर्म येतील याच्यावर, या 3 याच्यावर. मग याच्यातले एमसीक्यू सगळे करायचे. आता व्हेरी 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 आयएमपी कोणतं, हे मोस्ट आयएमपी आहे. का मोस्ट आयएमपी मी तुम्हाला सांगतो, कारण एंडेंजर स्पेसिस कोणत्या, याचं चित्र लक्षात ठेवजा. तर एंडेंजर स्पेसिस म्हणजे काय, त्याच्यात कोण येतं, याच्यावर एमसीक्यू किंवा मोठा क्वेश्चन कोणता येऊ शकतो. कोणत्याची रेड लिस्ट असते, कोणत्याची ब्ल्यू लिस्ट असते, कोणत्याची पिंक असते, सगळं काही सांगितलेलं आहे मी त्या वन शॉट मध्ये किंवा डिटेलच्या क्लासमध्ये. मग हे सगळे चारीचे लक्षात ठेवायचे, एवढं पाठ करून न्यायचं. क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन स्पेसिस, म्हणजे कोणकोणत्या स्पेसिस धोक्यात आहे. मग 5च क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले जे मोठे आहे. आता तुम्ही एवढे मोठे झाल्यावर जर हे क्वेश्चन करसाल नाही, मग तुमची काय लायकी आहे, काही क्वेश्चन करावेच लागतील. म्हणून मी जे जे सांगितले ते पाठ करा. कोणते, हे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन किती वेळेस क्वेश्चन आला, बायोडायव्हर्सिटी किती वेळेस क्वेश्चन आला, तोच सांगून राहिलो मी. टाइप ऑफ बायोडायव्हर्सिटी डेफिनेशन, सॅक्रेड ग्रुप्स करणंच आहे. डिझास्टर मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट सोडून द्यावं लागलं. समजतील का, जेवढे चार्ट सांगितले तेवढे, आणि ऐका काय सांगितलं मी, जेवढे चार्ट सांगितले तेवढे, आणि दुसरी गोष्ट काय, जेवढे मोठे क्वेश्चन सांगले तेवढे या चॅप्टरचे करणंच आहे. डोळे बंद करून मोठे क्वेश्चन करा. म्हणून वन शॉट येईल, पण वन शॉट 30-40 मिनिटाचा येईल, कारण मी त्यात सगळे फक्त मोठे क्वेश्चन समजून सांगेल पटापट मध्ये, आणि सगळं तुमचं काम करून देईन. जर वन शॉट नाही आला तरी तुम्ही हे मोठे क्वेश्चन पाठ करणं लावा, सिम्बॉलचे मिनिंग पाठ करणं लावा, कारण हेच कामाचं आहे. म्हणून या चॅप्टर मध्ये माझ्यासाठी शिकवणं खूप कमी आहे, बट तुम्हाला करणं खूप जास्त आहे. सो इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. समजलं चॅप्टर 4. आता 5व्याचा तर वन शॉट बी आहे, 5वं चॅप्टर तर सोपं बी आहे. 5वं चॅप्टर एकदम सोपं आहे, याच्यावर मोठे क्वेश्चनच नाहीये, सगळे छोटे छोटे क्वेश्चन आहेत. तुम्हाला मी दाखवतो किती सारे, तुम्ही चार्टच चार्ट आहे,
खूप सारे चार्ट आहेत. जसे चौथ्यात खूप सारे चार्ट येतात तसे पाचव्यात तर भयानक चार्ट आहे. पहिले एमसीक्यू विचार दरवर्षी नॉट रिपीटेबल, नंतर डायग्रामा आणि चार्ट येतातच. बघा ही डायग्राम चेन रिएक्शन वाली डायग्राम, या चेन रिएक्शन वरच्या डायग्राम वरचे क्वेश्चन येतात. 2019 मध्ये ही डायग्राम आली होती, याच्यावरचे क्वेश्चन विचारले होते. नंतर पहा, ड्रॉ द स्कीमॅटिक पॉवर प्लांट बेस्ड ऑन द नॅचरल गॅस, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. पहिलं पहा, दिसला नॅचरल गॅसवरचा पॉवर प्लांट, त्याच्यावरचे क्वेश्चन विचारतात की विच एनर्जी जनरेटेड फ्रॉम द दिस पॉवर प्लांट, कोणती एनर्जी जनरेट होते, मग ते सांगा लागते. इलेक्ट्रिकल एनर्जी. स्टेट रीड सोर्स, कोणता सोर्स आहे, त्यात काय यूज करतो आपण. नंतर विच इज अ मोर इको फ्रेंडली, पॉवर जनरेशन फ्रॉम कोल और पॉवर जनरेशन फ्रॉम नॅचरल गॅस, कोणतं जास्त इको फ्रेंडली आहे, त्या गोष्टी सांगत राहा लागतात. तर हे जास्त इको फ्रेंडली आहे, त्याच्यात जास्त पोल्युशन होते. मग हे पहा, हे सगळे क्वेश्चन आहे सेम सेम, तेच ते क्वेश्चन. डबल पहा, इलेक्ट्रिक, तेच मॅच द पेअर सारख्या गोष्टी आहे. नंतर व्हॉट आर द ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज ऑफ पॉवर जनरेशन, नंतर काय गिव्ह सायंटिफिक रिझन मध्ये, ते तर सांगू नाही शकत, नंतर सांगू. हे पहा, परत चार्ट तोच एक पॉवर प्लांटचा चार्ट येतो, त्याच्या खाली त्याचे लिमिटेशन विचारतात, चार्ट येतो लिमिटेशन विचारतात, चार्ट येतो त्याचं लिमिटेशन विचारतात, मग परत तेच हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटवर क्वेश्चन विचारून टाकले. नंतर काय केलं, परत चार्ट दिले 2, हे काढा आणि त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज विचारले. हायड्रो इलेक्ट्रिकचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज किंवा कोल वाल्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज. नंतर बरं डायग्राम दिली, डायग्रामवर क्वेश्चन विचारले की आयडेंटिफाय द गिव्हन डायग्राम, कोणती डायग्राम आहे, काय सोर्स ऑफ हे आहे, व्हाय दिस सोर्स इज इको फ्रेंडली, का नेचरला काही होत नाही. नंतर हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी अँड सोलर एनर्जी आर रिन्युएबल का आहे, बस संपली. म्हणजे तुम्हाला समजते का की चॅप्टर मध्ये कधी कधी असे क्वेश्चन आहे की जे मोस्टली रिपीटेबल आहे, ज्याच्यावर तुम्ही स्वतः बेट घेऊ शकता की हो हे तर येणारच आहे. मग कोणते कोणते येऊ शकतात मी तुम्हाला सांगतो, पण घ्या. हे चॅप्टर प्रिडिक्टेबल आहे, फक्त तुम्हाला काय करण्यास सांगतो, ऐका इकडे पहा. सगळ्यात पहिली तर या चॅप्टर मध्ये जेवढ्या बी तुम्हाला हे दिसतात पॉवर प्लांट दिसतात, त्या प्रत्येक पॉवर प्लांटचं सांगतो मी, या प्रत्येक पॉवर प्लांट बद्दल पहिले तर वन शॉट पहा, कारण वन शॉट शिवाय तुम्हाला पॉवर प्लांट मध्ये काय होते हे समजणार नाही. वन शॉट पाहिला म्हणजे एक पॉवर प्लांट पाहून घ्यायचा, तो पाहिल्यानंतर हा चार्ट ज्याच्यामध्ये फ्लो चार्ट शोविंग जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी थर्मल पॉवर प्लांट मध्ये, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जीचा एक फ्लो चार्ट आहे, याला पाठ करा. हा झाला की तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, म्हणजे एनर्जी कोणत्या फॉर्म मधून कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाली याच्यावर एक फ्लो चार्ट आहे, याला पाठ करा. आणि तिसरी गोष्ट काय पाठ करा माहिती का याच्यावरची, तिसरी गोष्ट पाठ करा ते म्हणजे याचे प्रॉब्लेम्स. आणि प्रॉब्लेम फक्त 3च याचे दिले, किती दिले, 3च याचे दिले, ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज, बस तेवढंच. म्हणून याचे प्रॉब्लेम पाठ करा की कोणकोणते प्रॉब्लेम आहे, बस संपलं, बाकी काहीच नाही. बाकी वन शॉटच्या भरोशावर सोडून द्या. पण तुम्हाला सांगतो, हे तुम्ही असं करू नका सांगा सर कोणते 2 पॉवर प्लांट कोणता येईल, आय कॅन्ट प्रेडिक्ट इट, कारण मी त्यातला माणूसच नाही की हे 2 करा घरी जा. माझं म्हणणं कसं आहे माहिती का, ज्याला 80 पैकी 80 पाहिजे त्याला मेहनत करावी लागते, फुकाचे नसतात भेटत ते. मला मॅथ्स 99 होते, रात्रंदिवस घासत होतो तेव्हा कुठे पडले, जे शानपणा करतात त्यांना 70 बी नाही पडत. म्हणून तुम्हाला ती गोष्ट सांगतो, कमेंट मध्ये सर एवढं मोठा एमपी कसं काय, प्रत्येक चॅप्टर साठी तुला वर्ष पडलेलं होतं, समजते का. तू फक्त एक्झाम साठी शिकतोय, फक्त मार्क्स साठी तर शिकणं होणार नाही, तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागतील. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक पॉवर प्लांट हा चार्ट पाठ असला पाहिजे, त्याच्या खालचा एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचा चार्ट प्लॉट असला पाहिजे, आणि त्याच्या बाद जे जे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज असतील ते सगळे पाठ असले पाहिजेत, जे जे मी वन शॉट मध्ये सांगितलेले आहे तेवढे, बाकीचं काही टेन्शन नको. आता ही बघा, ही डायग्राम वर क्वेश्चन येतात. आता या डायग्राम वर 3 क्वेश्चन विचारले जातात, ते कोणते हे वन शॉट मध्ये, पण ही डायग्राम चांगली करून जाता, वन शॉट मध्ये याचे क्वेश्चन सांगितलेले आहे. नंतर परत बघा, तेच पॉवर प्लांट त्याचा चार्ट, नंतर त्याचे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचा चार्ट, परत पॉवर प्लांटचं ते स्कीमॅटिक डायग्राम, नंतर इथं हा एक एवढा मोठा पॅराग्राफ दिला, याला करायची गरज नाहीये. पहिले 3 पॉवर प्लांट करून घेता, पहिला थर्मल, नंतर न्यूक्लिअर बेस, आणि नंतर तिसरा कोणता नॅचरल गॅस, त्याच्यानंतर इको फ्रेंडली म्हणजे ज्यानं पोल्युशन होत नाही ते वाले. मग तुम्हाला एक गिव्हरिजन पाठ करणं आहे की हे पॉवर प्लांट का पोल्युशन फ्री आहे, सॉरी इको फ्रेंडली आहे, कारण यांच्यापासून पोल्युशन होत नाही, कोणतंच काही जळत नाही. मग हा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट मोस्ट कॉमन आहे, ज्याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारतात. मग याचा बी फ्लो चार्ट आणि याचा बी पॉवर एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन चार्ट, याच्यासोबत या डायग्राम वर क्वेश्चन विचारतात. तर या डायग्राम वर काय क्वेश्चन येऊ शकतात हे मी तुम्हाला त्याच्यात सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. मग या डायग्राम वरचे क्वेश्चन करायचे, यातला कोणताच क्वेश्चन मोठा नाहीये. तुम्हाला कोणाच्याच याच्याबद्दल हे पाठ नाही करणं की पूर्ण थर्मल पॉवर प्लांट पाठ करा, फक्त चार्ट पाठ करना है ना, उतना तो होना ही चाहिए, नाही तर काय फायदा. आता एक महत्वाची गोष्ट, याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज हे मोस्ट आयएमपी करा, या वर्षीसाठी करा,
कारण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आला म्हणजे त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज विचारतातच. मग ते दोन्ही पार्ट करावेच लागतात. मी चांगले घेतलेल्या वन शॉट मध्ये हे लर्न करतात. याच्या बाद बघा परत तेच हा नवीन पॉवर प्लांट, याची ही एनर्जी तयार करण्याची मेथड, नंतर हे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन तेच. मग याच्यावर क्वेश्चन काय काय येऊ शकतात ते पण वन शॉट मध्ये आहे. मग तुम्हाला फक्त काय करणार, पॉवर प्लांट घेणे, त्याचा डब्बा, दुसरा डब्बा आणि त्याच्यावर येणारे क्वेश्चन एवढंच लिहून घेणे. म्हणजे याच्यात क्वेश्चन बनतच नाही. मोठे मोठे क्वेश्चन आजपर्यंत कधी याच्यावर आलेच नाही आणि परत कधी येणार बी नाही. आपण आधीचे बघितले तेच जे रेग्युलर क्वेश्चन आहेत ते सगळ्या पॉवर प्लांट बद्दलची सेम कंडिशन आहे. जेवढे रेग्युलर क्वेश्चन येऊ शकतात सोलर थर्मल सगळे 6 पॉवर प्लांट आहे, 6 पॉवर प्लांटवर येतील. आणि याच्यातले कोणते कोणते पॉवर प्लांट महाराष्ट्रात आहे, त्याची एनर्जी जनरेशन कॅपॅसिटी किती आहे तेवढं पाठ करतात. 3च पॉवर प्लांट येतील, त्यातले 3 याची पॅकेज आहे. एक कोयना नदीचं, एक तारापूरवाल्याचं, तारापूरची तर कॅपॅसिटी माहित पण नाही आपल्याला वाटते. थर्मल पॉवर प्लांट कुठेतरी अंजनवेलला नॅचरल गॅसवाला आहे आणि आपल्या इथं चंद्रपूरला तो थर्मल पॉवर प्लांट. मग ते 3-4 पाठ करतात, त्याची कॅपॅसिटी लक्षात ठेवा, बाकी काहीच नाही. हे एक्सरसाइज एवढं मोठं दिसते, हे करत बसायचं नाही. टाइमपास करू नका याच्यामध्ये, कारण हे एवढं मोठं करत बसताना वांदे होतील. प्रत्येकाचं डायग्रामा काढा, हे काढा, ते करा, तिकडे लक्ष जास्त द्या की प्रत्येक याच्याबद्दल तुम्हाला चार्ट माहितच असले पाहिजे, ते पाठ असले पाहिजे. चार्ट असे काढून घरात चिपका पण पाठ करा. इथं तुमचा अर्धा सिलेबस संपला, अर्धा सिलेबस मस्त झाला. जर इथपर्यंत तुमचं आटोपलेलं असेल ऑलरेडी तर कॉंग्रॅच्युलेशन. जर काहीच आटोपलेलं नसेल तर बस अभ्यास आले, मरून जाशील पेपरात. पेपर लय बेकार येतो बरं. जर अभ्यास करून नाही जाशील तर जो अभ्यास करून जात त्याच्यासाठी तर एकदम फालतू पेपर, फालतू. मॅथ्सचा पेपर एकदम बोगस येत असून सायन्सचा एकदम फालतू येत असतो. सगळ्यांना मार्क्स पडतात सायन्स मध्ये, टेन्शन न घेऊ, गच पडतील. आता मोस्ट फेवरेट चॅप्टर ज्याच्याबद्दल पोरांचं असं होतं की तर पहिली गोष्ट ऐक, मी तुला याचे सगळे क्वेश्चन दाखवतो. तुला हे पाहिल्याबरोबर समजेल की या चॅप्टरचा क्वेश्चन रिपीट होत नाही. इवन मोठा क्वेश्चन बी रिपीट होत नाही. आता काय कर सांग सर, मग काय एवढं मोठं पुरं चॅप्टर करा, 10 फायलम, त्याचे 3 सब फायलम 10व्याचे आणि मग ते क्लासेस, सगळं करावंच लागेल. या चॅप्टरची प्रत्येक डायग्राम इम्पॉर्टंट आहे. म्हणून ज्या पोरांना हे चॅप्टर शिकण्यात इंटरेस्ट आहे, ज्यांना आउट ऑफच पाहिजे की मला एकही मार्क कमी नको, त्यांनीच करा. बाकीच्या पोरांनी या चॅप्टरचे व्हिडिओ नाही केले तर चालतील, कारण खूप मोठं चॅप्टर आहे पण खूप काही करावं लागते. तेवढ्यामध्ये तुम्ही बाकी सब्जेक्ट मध्ये किती सारे मार्क्स घेऊन टाकता. म्हणून 6वं चॅप्टर आणि 7वं चॅप्टर या 2 चॅप्टरचं प्रेडिक्शन पॉसिबल नाहीये. 99% ते गोष्ट अशी आहे की दरवर्षी नवीन नवीन विचारतात. तुम्हाला मी दाखवतो लागलं तर प्रूफ, विथ प्रूफ. कारण आपण कसं फालतू काही बोलत नाही. माझं म्हणणं कसं आहे, पोरांना ते बैला पुसला की किधर भी भेज दो, मग नाही आले क्वेश्चन तर बोंबलत बसा. मग पोरांना असं वाटते मी काही तुम्हाला मी तुम्हाला पेपरच्या आधीच्या दिवशी काही क्वेश्चन देईल, डोंट वरी. तुम्हाला त्यातले 20, 30, 40% पेपरात क्वेश्चन दिसतील. तुम्हाला असं वाटेल की वाव, सरनं सांगितलेलाच पेपर आला. पण बघा, मी सांगितलेला सर्व नाही आला ना. मी पासिंग पुरतं तर मी देऊन देईल. 40 पैकी 20 मार्काचा पेपर माझ्याकडून आधीच्या दिवशी घेऊन जातो, भेटून दे, ते चिंतेच. गोष्ट कशी आहे, पुरं नाही येऊ शकत ना 40 मार्कचा. पुरं जर 40 मार्कचं मी सांगायला लागलो फिर तो झोल हो जाएगा फिर उसमें. हा, पण मी हा जो पुरा एवढा 2 तासाचा 1.5 तासाचा व्हिडिओ बनवला की नाही, याच्यातून बंद 40 मार्काचे, इसके बाहर वाला 40 मार्क का आ ही नहीं सकता. लेकिन जर मी तुम्हाला 10-20 प्रश्न देऊन राहिलो आणि त्यातले 40 मार्काचे हे म्हणशील तर फिर तो हमने कुछ तो भी झोल किया है ऊपर जाके. तर तसा वाला झोल आपण नाही करत. साधी सिंपल गोष्ट सांगतो, पेपराच्या आधीच्या दिवशी बी रिव्हिजन बॅच होईल. त्या रिव्हिजन बॅच मध्ये बी 2 दिवस जर रिव्हिजन बॅच त्यात बी आयएमपी सांगेल, त्यातले बरेचसे क्वेश्चन येतात. मग पोरं म्हणतील की पेपर लीक काही नसते. ते इतक्या दिवसचा विचार करून करून शिकून माहित पडते की कोणते येतील कोणते नाही. तुम्ही चांगला अभ्यास करा, तुम्हालाही माहित पडते. बघा, नो रिपिटेशन हे तर सगळीच कडे, बट हे पण तेच ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. त्याच्या बाद बी जर तुम्ही पासाल ना तरी रिपिटेशन दिसतील नाही. रिपिटेशन नाही दिसत. 99% तुम्हाला रिपिटेशन नाही दिसणार. एखादा क्वेश्चन असेल त्यात रिपिटेशन आलं, नाही तर 99% रिपिटेशन आहे. पहा, आयडेंटिफाय द फायलम अँड गिव्ह एक्झाम्पल ऑफ इट. सगळे अलग अलग आहे. मग तुम्हाला सगळ्या फायलमचं सगळं माहित पाहिजे की कोणत्या फायलमची काय खासियत आहे. पहा, की आयडेंटिफाय द क्लास ऑफ गिव्हन एनिमल अँड राईट 1 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इट. प्रत्येक याचा क्लास ओळखा आणि त्याचा एक कॅरेक्टरिस्टिक्स लिहा. डिफरन्स बिटवीन एव्हज अँड मॅमल्स. नंतर पुढे कॉकरोचची डायग्राम, त्याच्याबद्दल काहीतरी. हाऊ बॅलेनोग्लॉसस कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. हा, बॅलेनोग्लॉसस हेमिकॉर्डेट्स मध्ये येतो की नाही, त्याच्या फक्त त्या प्रोबोसिस रिजन मध्ये ते हे असते, नॉटोकॉर्ड असते. मग तो कॉर्डेट नॉन कॉर्डेटचा कनेक्टिंग लिंक कसा आहे ते सांगा, कारण त्याच्या याच्यात अर्ध्या याच्यात तर हे. मग ही डायग्राम पहा, गिव्ह सायंटिफिक रिझन, कॉकरोच वरती आलं होतं. नंतर पहा,
बेंड का आला पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी हा डबल बायनॉमियल चालता की पण याच्यावर एक्झाम वेगळं विचारलं होतं क्वेश्चन. आयडेंटिफाय द गिव्हन अॅनिमल अँड इट्स फायलम बॅलनोग्लॉसस, आणि त्याचं नाव काय होतं रे फायलमचं, हातात चांगलं हेमिकॉर्डाटा. राईट टू कॅरेक्टरिस्टिक्स हवेत की याच्या फक्त प्रोबोसिस रिजन मध्ये फक्त हेमिकॉर्डाटा असतो, याची बॉडी 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेली असते. हो मी इंजिनियर आहे, मलाही येते, म्हणजे तुम्हाला येईन, फक्त पाहा लागेल. काय पाहा लागेल? वन शॉट. सर वन शॉट टाका ना सर याचा, सर एकदा तर वन शॉट टाका. डिस्टिंग्विश बिटवीन बटरफ्लाय अँड बॅट, वन शॉट टाका हो सर. काहीच नाही समजतो. कॉकरोच, स्पॅरो, स्टारफिश एनिमल विच कॅन रिजनरेट इट्स ब्रोकन बॉडी पार्ट, कोणता रिजनरेट करू शकतो? स्टारफिश करू शकतो, बाकी कोणी नाही करू शकत. सर तुम्हाला कसं काय, ते आम्हाला कसं काय नाही येणार? कॉर्डिनेट अँड नॉन कॉर्डिनेटचा डिफरन्स लिहा. पुढे पहा, अलग अलग डायग्राम प्रत्येक एक्झाम मध्ये, अलग अलग डायग्राम सगळ्याचे अलग अलग. पाहिलं म्हणजे एकही क्वेश्चन गेल्या 6 वर्षात रिपीट झाला नाही, 5 वर्षात. मग जर क्वेश्चन रिपीट होऊनच नाही राहिला तर मी तुला कसं सांगू की हे 4च करून जाईल? कारण काहीच माहित नाही कोणते येतील. काय गॅरंटी यावर्षी रिपीट बी करू शकतील, टाकतील डबल बेडूक, काय गॅरंटी नवीन टाकतील, कबूतर टाकतील, पाल टाकतील. किती मोठा आहे त्याच्या जो टाकायसाठी. म्हणून जिथं ऑप्शन जास्त असतात ना तिथं रिपीटेशन नसते होत. पर ये मेरी बात समझो, इसलिए इस चैप्टर का वन शॉट पॉसिबल नहीं है. अगर मैं बना के भी दूं तो 2 घंटे का वन शॉट बनेगा, या फिर अगर मैं 1 घंटे में खत्म करूं तो उसमें कुछ भी समझ में नहीं आएगा, या फिर मैं काफी कम चीजें बताऊंगा. तो ये बात मेरी समझो कि इसका वन शॉट बनाना मतलब काफी सरदर्द है. क्योंकि वन शॉट क्या होता है कि जिसमें कुछ आईएमपी चीजें बता दो, इसका सब आईएमपी है, क्योंकि इसको डिटेल में पढ़ना है, 11 12 में काम में आएगा. तो मैंने इस पर 4 वीडियोस बनाई है, पौन पौन घंटे की, 40-40 मिनट की 4 वीडियो है. उन सबको मैं अगर कंबाइन कर दूं तो 4 चौक 16, 2 घंटे 30 मिनट का वीडियो बनेगा मैक्सिमम. 2.5 घंटे का वन शॉट समझ के देख लो. और वो वन शॉट देखने के बाद आपको क्या करना है पता है क्या? उसमें मैंने एक एक काम की चीज बताई है. म्हणजे तुम्हाला कोणती डायग्राम कशी येऊ शकते, त्याच्यावर काय क्वेश्चन येऊ शकतात सगळं. तर तुम्हाला जे हुशार मुलं आहेत त्याच्यासाठी त्यांनी काय करायचं, डायग्राम पाहायची, त्याच्यावर येऊ शकणारे क्वेश्चन मी सांगितले ते लिहून घ्यायचे, किंवा प्रत्येक फायलम बद्दलचे 2-2 इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स लिहून घ्यायचे. त्या मी सगळ्या सांगितल्या. मी लागलं तर एक वन शॉट बनवूनच देईल, किडे आहेच आपल्यात ते, बट स्टील मी म्हणतो की ते 4 व्हिडिओ पहा. याच्या वन शॉटच्या भरोशावर राहू नका. सेम सिमिलर कंडिशन याचे मी तुम्हाला पुस्तक बी नाही दाखवणार आहे, कारण तुम्हाला पुस्तक दाखवून काहीच उपयोग नाही. कारण सांगू काय मी तुम्हाला की काय एमपी आहे, एव्हरीथिंग इज आयएमपी. कारण गोष्ट कशी आहे माहितीये का, हे बघा कॉर्डिनेट ऑन कॉर्डिनेटचा डिफरन्स येऊ शकतो. तो डिफरन्स झाल्यानंतर काय, याच्यावर बी क्वेश्चन आलेले आहे बरेचसे. क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन, क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन वर क्वेश्चन झाल्यानंतर इथून फायलम सुरू होतात. प्रत्येक फायलमवर काही ना काही क्वेश्चन आलेले आधी. मग कोणताही क्वेश्चन येऊ शकतो. मग मी हे चांगलं शिकवलेलं आहे त्या वन शॉट म्हणतो रेग्युलर लेक्चर्स मध्ये. मग मी त्या काय युट्यूबला टाकले, काय ऍप्लिकेशनवर नाही ठेवले, कारण मला ते सर्व मुलांपर्यंत पोहोचवायचे होते. मला माहित होतं याचा वन शॉट अपन नहीं डाल सकते, इसका वन शॉट डालेंगे तो भी वो मजा किरकिरा हो जाएगा उसमें, या फिर मुझे बहुत टाइम लगेगा. तो इसलिए बताता हूँ कि पूरे वाले लेक्चर्स देखो. कुछ चैप्टर्स जो यूट्यूब पे अवेलेबल है उसके पूरे लेक्चर देखने ही पड़ेंगे. देख लो, हो गया इतना. ये पूरा चैप्टर, कोई भी डायग्राम आती है एग्जाम में, आपने देखा है कि काफी सारे डायग्राम कैसे भी उठा के डालते हैं. तो इसलिए इस चैप्टर के बारे में सोचो, और जिनको पढ़ना है वही पढ़ो. इसमें से चैप्टर में से कोई भी डायग्राम निकालने को आएगी नहीं, बट हर डायग्राम पे क्वेश्चन आ सकता है. तो कौन सा क्वेश्चन आ सकता है, कैसे आ सकते हैं, उनको याद कैसे रखना है, वो सब मैंने बताया. आपको सिर्फ रिपीटेड मोड पे देखना है और लिख लेना है. एक बार उसमें से नोट्स लिख लो. इसके बाद चैप्टर नंबर 7 के बारे में देखते हैं. इसमें कुछ प्रेडिक्टेबल है 20-30%, बट स्टिल अगेन वही बात, क्योंकि इसमें भी काफी क्वेश्चन चेंज आते हैं. देखो मैं बताता हूँ, अभी सुनो. पहले तो ये कुछ टाइम पास, उसके बाद देखो. हमेशा इसमें प्रेडिक्टेबल क्या है पता है कि इसकी डायग्राम्स और इसके चार्ट काफी प्रेडिक्टेबल है, क्योंकि उनपे क्वेश्चन हमेशा आते हैं. तो वो एक चीज है की जी आपल्याला करायचीच आहे. पहा चार्ट, डायग्राम, हा चार्ट आहे, हे डायग्राम आहे. याच्यावरती क्वेश्चन आले होते की ही प्रोसेस ओळखा, या प्रोसेसला शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करा, काय ते डम्पिंग आहे, डॅम्पिंग आहे. मग पहा परत मायक्रो काय करतात, त्याच्या तुम्हाला माहिती आहे याच्या एक्सरसाइज मध्ये 3-4 चार्ट आहे. ते 3-4 चार्ट पैकी कोणता ना कोणता चार्ट येतो बघा. परत तेच, विच सब्सटेंस आर यूज टू प्रोड्यूस चीज, चीज किससे बनता है, विच एंजाइम वाज यूज अर्लियर, पहले कौन सा यूज करते थे, तो घोड़े के वो गले से पैनक्रियास, रेनेट यूज करते थे शायद, घोड़े के ना, रुमिनंट म्हणून रेनेट काढत होते, तो करतात. आता काय करतात, आता बॅक्टेरिया पासून प्रोटीज बनवतात आणि ते प्रोटीज यूज करतात. मग आधी रेनेट करायचे, आता प्रोटीज करतात. मग ये चीजें, ये डब्बा बॉक्सेस, ये दिखी नहीं रहा मुझे, जान दो. नंतर पहा परत डायग्राम. मग डायग्राम वर क्वेश्चन येऊ शकतात. मी तुम्हाला डायग्राम बेसिस वरचे क्वेश्चन सांगून भी दिले लागले, बट फिर से वही आपको रिपीटेशन काफी कम दिखेगा.
Which precaution are necessary for prepare decomposition of domestic waste? What are the benefit of mixing ethanol with petrol diesel? Which fuel are obtained from biomass? Give scientific reason. Biomass fuel is important, छोड़ दो। फिर से देखो, इसका पैराग्राफ आया था इस बार, ये भी पैराग्राफ आया था, अलग अलग पैराग्राफ आए थे दो एग्जाम में कि पैराग्राफ पूरे करो। नेम टू फ्यूल फ्रॉम ऑप्टेन फ्रॉम, तो देखो, तो ये चैप्टर की रिपीटेशन भी बहुत कम है मतलब डायग्राम रिपीट हो सकते हैं, बाकी चीजें नहीं, क्योंकि इतनी सारी चीजें पूछने को, हमारे पास ऑप्शन कितना है, 6 मार्क का। 6 मार्क के लिए चॅप्टर में कितना कुछ आहे पूछने के लिए, म्हणून म्हणतो रिपीटेशनच्या भरोशावर बसू नका। काही चॅप्टर असे असतात ज्याच्यात मेहनत करावीच लागते, आणि तसे चॅप्टर तुमचे 2 आहे, 6वा आणि 7वा, ज्यात तुम्हाला डिटेल मेहनत करणे, सोपे क्वेश्चन येतील एक्झाम मध्ये, टफ क्वेश्चन येतील नाही, बट ते करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत आहे। आणि काही काही चॅप्टर असे आहे जसं 4th नंबरचं, 8 9 नंबरचं, 10 नंबरचं, यात मेहनत काही नाहीये। एक्झाम मध्ये कठीण कठीण पेपर येतात, क्वेश्चन येतात, तुम्ही घरून पाठ करून नाही झालं, ते 2 टाइप मध्ये क्वेश्चन डिवाइड होतात, पण तुम्हाला ही गोष्ट समजावी लागेल। तरी मी या चॅप्टरचे तुम्हाला पुरे आयएमपी देतो, जेवढे मला माहिती आहे तेवढे ऐकून घ्या पटापट। आता डेअरी प्रोडक्ट कोणकोणते आहे? डेअरी प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहे, दही, योगर्ट प्रोडक्शन, बटर प्रोडक्शन, बटर बद्दल का इन्फॉर्मेशन लगा, चीज, इस पे कुछ भी एमसीक्यू पूछ सकते हैं। तो आपको क्या करना है, जब भी जो भी टीचर इसको पढ़ाएगा तो आपको ध्यान से सुनना है, और जो जो एमसीक्यू आ सकते हैं ये वीडियो 3-4 बार देख लो, वो एमसीक्यू याद हो जाएंगे अपने आप। एमसीक्यू अपने आप क्या हो जाएंगे, याद हो जाएंगे। तो एमसीक्यू इस पे आएगा, चीज पे। तो चीज पे छोटे 3 क्वेश्चन, 3 क्वेश्चन स्मॉल साइज, वो आ सकते हैं, वो आपको पता है कैसे आएंगे, वो पढ़ाया गया है। इसका वन शॉट आएगा, इसका वन शॉट अच्छे से आएगा, अभी मत देखो लगे तो। इसके बाद प्रोबायोटिक पे शॉर्ट नोट आएगी, SHORT शॉर्ट नोट्स, राइट शॉर्ट नोट्स ऑन प्रोबायोटिक, और व्हाई प्रोबायोटिक्स आर गोइंग पॉपुलर नाउअडेज, क्यों पॉपुलर हो रहे हैं, इस पे क्वेश्चन आ सकता है, मराठीत बोलणारे। नंतर बघा, ब्रेड कसा बनवतात याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, कि व्हाई ब्रेड आर स्पॉन्जी, ब्रेड ऐसा नरम नरम क्यों होता है, स्पंज जैसा, किंवा विनेगर प्रोडक्शन वर क्वेश्चन येऊ शकतात एमसीक्यू मधले। तुम्ही जसं सगळ्याच याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात, हो येऊ शकतात, कारण याच्यात दरवर्षी नवीन नवीन याच्यावर क्वेश्चन येऊन राहिले। मी कसं काय सांगू शकतो याच्यावरच क्वेश्चन येईल यावर्षी, पॉसिबल नाही आहे ना, कारण कसं आहे, पेपर जे बनवतात आपण तेवढी रिस्क नाही घेऊ शकत ना, आपली 10वी का दरवर्षी आहे का, चालू या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी पाहू, नहीं है, म्हणून हे काही चैप्टर है जो करावेच लागतात। सो ये चैप्टर जिसने भी पूरा डिटेल में पढ़ा है यूट्यूब पे, उसका जाके देखो, जिसने अच्छे से पढ़ा है, जिसने अच्छे से पढ़ा है वो उसकी लिंक भी डिस्क्रिप्शन में डाल देगा। तर हे काही चॅप्टर आहे ज्याच्याबद्दल खरंच बाळा प्रेडिक्शन पॉसिबल नाहीये, भाई पॉसिबल नाही आहे असं म्हटल्यापेक्षा सांगतो मुश्किल आहे, पण हे चार्ट आयएमपी, तो फिर ये चार्ट करके जाने का। काय करायचं याच्याबद्दल, की फ्रूट कोणता आहे, मायक्रोब कोणता यूज होते, आणि त्या मायक्रोबनं काय केल्यावर काय बनते, तर हे 3 तर लक्षात ठेवाच, की कोणतं फ्रूट काय बनते आणि कोण बनवते, हे लक्षात ठेवा, बाकीचं पाहून घेऊ आपण। पर चार्ट, आयएमपी चार्ट, आता तुम्ही सांग सर यातले बॅक्टेरियाचे नाव पाठ होत नाही, मोठे झाला बाळा तू, 11वी-12वीत जशीन पुढच्या वर्षी नेटची प्रिपरेशन करशील तेव्हा कसे काय पाठ होतील, आताच नाही झाले तर, तो ये तो करना ही पडेल। मग याच्याबद्दल कसं आयएमपी क्वेश्चन, मग चार्ट मी तुम्हाला सांगू शकतो की या चार्टवर एक क्वेश्चन कंपल्सरी येऊन जाईल, की कोणता ना कोणता एक चार्ट कंपल्सरी येईल याच्यात, आणि एक तुम्हाला चार्ट दाखवतो आणखीन, हे खालच्या याच्यावर फक्त एमसीक्यू येतील। हे बघा, एक मोस्ट आयएमपी क्वेश्चन हा येऊ शकतो, किंवा हे 2, यावेळेस हा जास्तीत जास्त येण्याचे चान्सेस जास्त आहे, याला 2025 करून ठेवा, 2025 येण्याचे चान्सेस खूप जास्त, खूपच जास्त, कारण हा 2025 मध्ये कधीही पडू शकतो, अशी कंडिशन आहे। समजते का तुम्हाला, मग येऊच शकतो, पण ही गोष्ट समजा की ही क्वेश्चन आणणे तो आलेही आहे। बस आता तुम्हाला सांगतात, जर तुम्हाला वाटत असेल की सर आम्हाला याच्यातले काही क्वेश्चन द्या की जे आम्ही मोठे मोठे करतो, तर बाळा एवढे क्वेश्चन आहे हे मोठे करावे लागतील, हे मोठे क्वेश्चन पाठ करावे लागतील, कारण हे क्वेश्चन एक्झाम मध्ये येतात। विच फ्युएल आर ऑब्टेन फ्रॉम व्हाय ब्रेड आर स्पॉन्जी, याला 2025 करून ठेवा, येईल हा एक्झाम मध्ये। विच विच प्लांट आर कल्टिवेटेड एज अ फ्यूएल, तो ये क्वेश्चन, ये नहीं कि चल जाएगा, इनका कुछ इतना इंपॉर्टेंस नहीं है, लेकिन ये वाले क्वेश्चन मोस्ट इंपॉर्टेंट है, ये कर लेना, इसमें से एक आधा 2 क्वेश्चन 2 या 3 मार्क के लिए आएगा। तो कभी कभी एक्सरसाइज भी काम का है कुछ चैप्टर्स में, जिसमें प्रेडिक्शन नहीं हो सकता उसमें एक्सरसाइज ही हो सकता है। तो ये वाले चार्ट करने, ये करना है, और एक बार वन शॉट देख लेना है ताकि आपको एमसीक्यू आ जाए। इसलिए इस चैप्टर के अगर बड़े क्वेश्चन करने हैं तो ये 5 बड़े क्वेश्चन कर लो, इसके साथ साथ ये चार्ट कर लो,
ऊपर से अंदर जितने भी चार्ट है एमसीक्यू है वो पढ़ लो एक बार। तो इसके भी बड़ा ही वीडियो देखना है, वन शॉट के भरोसे मत बैठो, वन शॉट थोड़ा दर्दनाक हो सकता है इसका, इसलिए सिंपल। अभी बचे हमारे एकदम स्वीट टाइप चैप्टर जिसमें सेल बायोलॉजी है, इसमें भी सब प्रेडिक्टेबल है। 9 चैप्टर उससे भी ज्यादा प्रेडिक्टेबल है और 10 तो पूरा ही प्रेडिक्टेबल है। तो ये तीनों चैप्टर प्रेडिक्टेबल है, इसमें कोई टेंशन नहीं है, इसमें क्या आएगा मैं सब बता दूंगा आपको। लेकिन 6 और 7 चैप्टर के लिए सॉरी नहीं हो सकता भैया, इसमें कुछ भी आ सकता है। तो 6 और 7 चैप्टर के लॉन्ग वीडियो यूट्यूब पे अच्छे से पड़े हैं, सड़ रहे हो उसको, वीडियोस के नाम पे सिर्फ 1000 2 3 हजार व्ह्यूज आहे, तो देखो उनको लाख, कधी एखादा व्हिडिओ जाऊ द्या 15-20 हजार पर्यंत, एकही व्हिडिओ जात नाही माझा, व्हायरल तर होऊनच नाही राहिला काही। कधी कधी वाटतं प्लास्टिक सर्जरी करा, तोंड चांगलं नाहीये। चला ऐक, हा मस्त चॅप्टर आहे, मला का आवडतो कारण याच्यात खूप सारं कामाचं आहे। बघा पहिले तर चॅप्टर खूप मोठा आहे असं वाटते, पण वन शॉट पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की काहीच नाही, चॅप्टर एकदम सोपा आहे आणि एक्झाम मध्ये येऊन त्याच त्या गोष्टी विचारतात। आता पहिले पहा, हे तर पहिले तेच, इसमें कुछ नहीं हो सकता प्रेडिक्टेबल जैसा, लेकिन यहाँ से प्रेडिक्टेबिलिटी शुरू होगी कि व्हाट इज बायोटेक्नॉलॉजी, गिव एनी टू कमर्शियल एप्लीकेशन। तुम्हाला 7 कमर्शियल एप्लीकेशन शिकवते मी, त्यातले कोणतेही 2 लिहायचे। बायोटेक्नॉलॉजी डेफिनेशन पण सांगितली आहे वन शॉट मध्ये, आहे ती वन शॉट मध्ये शांती पाहून घ्यायची, मग डेफिनेशन पाठ घ्यायची, त्याची टेक्नॉलॉजी। नंतर पहा एकदा मस्त चार्ट हे आले होता पॅराग्राफ, त्याच्यावर पॅराग्राफवर सोपे सोपे क्वेश्चन आले होते एकदम एकदम। आणि मी हे सांगितलंही वन शॉट मध्ये की याच्यावर पॅराग्राफ येतो की कोणते ऑर्गन नंतर मेल्यानंतर डोनेट करतात, कोणते जिवंतपणी करतात, ऑर्गन डोनेशन बद्दल। याच्यात बघा हा 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 हे तर लिहून असं आयएमपी सांगेलंय वन शॉट मध्ये की ये कर लो कभी भी आएगा, की कोणकोणते प्लांट फायटो रेमिडिएशन मध्ये किंवा बायो रेमिडिएशन मध्ये कोणत्या प्लांट पासून काय होतं, तो ये आता है। ऍब्झॉर्प्शन ऑफ युरेनियम आर्सेनिक किससे होता है लिखा है, याच्यासाठी न्यूक्लियर वेस्ट मध्ये कोणता बॅक्टेरिया सोडतात ते सांगेलंय। नंतर पहा परत व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी, गिव्ह वन यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी, गिव्ह वन कमर्शियल यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी। तर तुम्हाला 4 युजेस पण लिहून दिले होते, नंतर कमर्शियल पण लिहून दिले होते, नंतर राईट टू नेम ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपचे नावही आहे। मग याच्यावर हे तेच आहे की बायोटेक्नॉलॉजीवर क्वेश्चन येईनच, वॅक्सिनवर क्वेश्चन येईनच, हे आहे बहुत कुछ प्रेडिक्टेबल है। देखो फिर से कमर्शियल एप्लीकेशन ऑफ बायोटेक्नोलॉजी फिर से आ गया, बैक्टीरियल एग्जांपल ऑफ बायो फर्टिलायझर फिर से आ गया की बायो फर्टिलायझर मध्ये कोणकोणते यूज करतात, तर रायझोबियम, अझोटोबॅक्टर, अल्फा अल्फा ते सगळे यूज करतात। जेनेटिकली डेव्हलप क्रॉपचे नाव सांगा, ते परत तेच ते रिपीट 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 आहे। हे पहा इडेबल वॅक्सिन, इडेबल वॅक्सिन वर क्वेश्चन आहे, 2 वेळेस आलाय, हा एकदा आलाय, एकदा चार्टच्या फॉर्म मध्ये आला होता। हे बघा हे डब्बेवर आले होते 3 क्वेश्चन। पहा याचे चार्ट 3 क्वेश्चन, विच प्रोसेस इन शोन द डायग्राम, कोणती डायग्राम आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस प्रोसेस, विच ऑर्गन कॅन बी ट्रान्सप्लांटेड बाय दिस प्रोसेस। हे क्वेश्चन मस्त आहे, रिपीटेड आहे। पहा ते झालं की त्याच्याच वरची डायग्राम हे लिहा लागते फक्त की इट इज अ न्यूरॉन, इट इज अ स्टेम सेल, इट इज अ बड़ा वाला इंटेस्टाइन और इट इज द हार्ट। पहा राईट इम्पॉर्टन्स ऑफ मेडिसिनल प्लांट, हा एकदाच एक स्पेशल वाला क्वेश्चन आला होता पण सांगितलाय मी। मग हे वाले क्वेश्चन पहा किती मोठे आहे। युजेस ऑफ स्टेम सेलची डायग्राम, सेल थेरपी, रिजनरेटिव्ह थेरपी, हे पहिल्यांदाच सांगितलं होतं मी काय असते ते, हे माहिती आहे ना। बल्ब कॉन घ्यायचा, प्रायमरी हार्डनिंग, रूटिंग शूटिंग, रूटिंग शूटिंग, मल्टिप्लिकेशन, रिप्रोडक्शन, प्रायमरी हार्डनिंग, सेकंडरी हार्डनिंग। मग हे वाले पहा चार्ट तेच ते त्याच गोष्टी, हे सांगू शकतो मी तुम्हाला की स्टेम सेल क्लोनिंग त्याच त्या गोष्टी रिपीट रिपीट येत आहेत। परत आलूवर 4 क्वेश्चन आला होता, हा तो आलू बद्दलचा, इडेबल प्लांट बद्दलचा। मग याच्यातले क्वेश्चन मस्त आहे, प्रेडिक्टेबल आहे, चॅप्टर बी सोपा आहे, समजायलाही सोपा आहे, काहीच टेन्शन नाही। वन शॉट पहा तुम्हाला सगळं पाठवून देईल आणि सगळे क्वेश्चन होतात, फक्त ऐकून घ्या। वन शॉटच्या पहिले हे क्वेश्चन आहे का, कोणकोणते येतात, तर सगळ्यात पहिले ही डायग्राम येते, ही मी एवढ्या वेळेस एक्झाम मध्ये पाहिली आहे डायग्राम, प्रिलिम मध्ये याच्यात त्याच्यात आणि बोर्ड मध्ये पण आलेली आहे, म्हणून आयएमपीत आहे, लास्ट ईयर आई थी इसलिए पिछले साल तो काम तो स्टेम सेल 1 मार्क 5 और 3 क्वेश्चन येतील। स्टेम सेलवर सगळं शिका, वन शॉट मध्ये सांगितलं लागलं तर की स्टेम सेलची डेफिनेशन, स्टेम सेल प्रिझर्वेशन, टाइप ऑफ स्टेम सेल, वेअर द स्टेम सेल आर फाउंड, व्हॉट आर द युजेस ऑफ स्टेम सेल, असे खूप सारे क्वेश्चन आहेत जे स्टेम सेल वरती विचारले जाऊ शकतात, म्हणून ते सगळे करा। स्टेम सेल प्रिझर्वेशन, टाइप ऑफ स्टेम सेलचे युजेस, हे खूप सारे क्वेश्चन आहेत ते येऊ शकतात। आता त्याच्या खाली 2 डायग्राम आहे, ह्या दोन्ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे, याच्यातले नावही लिहून दिले मी, कोणत्या सेलच्या काय नाव म्हणतात। हे डायग्राम भी दिले, कॅन बी ट्रान्सप्लांटेड इनटू एनी टाइप ऑफ सेल, स्टेम सेल थेरपी आहे।
मग स्टेम सेल कशा दुसऱ्या सेलचं रूप घेते ते सगळं. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन बद्दल मी तुम्हाला त्या वन शॉट मध्ये सांगितलेलं आहे की कोणते ऑर्गन जिवंतपणे ट्रान्सप्लांट होतात, कोणते मेल्यानंतर होतात. आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन इज अ इम्पॉर्टंट. त्याच्यावर एक शॉर्ट नोट पाठ करता फक्त. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन बद्दल कोणते मेल्यावर डोनेट होतात पण ते जिवंतपणे डोनेट होतात तेवढं लक्षात ठेवा. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन बद्दल एक शॉर्ट नोट पाठ करा की काय व्हाय इट इज इम्पॉर्टंट. नंतर व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी ही डेफिनेशन कमाची आहे, याचे युजेस मी दिलेले आहे लिहून की व्हॉट आर द बेनिफिट्स, बेनिफिट्स म्हणजे फायदे आणि युजेस याच्यात आहे. नंतर कमर्शियल ऍप्लिकेशन वर मी मोठा 7 कमर्शियल ऍप्लिकेशन आहे, या 7ही बद्दल सांगितलेलं आहे त्या वन शॉट मध्ये. आणि याच्या 7ही बद्दल सांगतो, जर व्हॅक्सिन आणि व्हॅक्सिनेशन हा पॉईंट सोडला तर बाकी सगळ्या याच्यावर फक्त एमसीक्यू येऊ शकतात. व्हॅक्सिन व्हॅक्सिनेशन हा पॉईंट सोडला तर सगळ्या याच्यावर एमसीक्यू येऊ शकतात. हे जे सगळं शिकवलंय मी तुम्हाला एवढं मोठं, याच्यावर फक्त एमसीक्यू येतील इथपर्यंत. सगळे एमसीक्यू येतील इथपर्यंत, ह्युमन हेल्थ पर्यंत. एमसीक्यू शिवाय काहीच येणार नाही. मग एमसीक्यू जर येतील तर तुम्हाला ते फक्त नीट ऐकून घेणे की कोणती जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे, कोणती हे आहे, अल्फा अल्फा काय असते. मग हे सगळं एमसीक्यू मध्ये कुठे ना कुठे विचारले जाईल. मग ते मी ते व्हिडिओच्या फॉर्म मध्ये मनामनात सांगितलेल्या गोष्टी आहे. मग त्याच्यावरची एमसीक्यूज येतील. मोठा क्वेश्चन इन व्हॅक्सिन अँड व्हॅक्सिनेशन वर की हाऊ सेफर व्हॅक्सिन कॅन बी प्रोड्यूस. क्वेश्चन पाठ करा, 2025 लिहून ठेवा त्या क्वेश्चन समोर की हाऊ सेफर व्हॅक्सिन कॅन बी प्रोड्यूस नाऊ डेज. की सध्याच्या काळात सेफर व्हॅक्सिन म्हणतात, आधीच्या सेफ नव्हत्या. का नव्हत्या? वन शॉट मध्ये कामाची गोष्ट आहे, डिटेल लिहून दिलाय. मोस्ट आयएमपी करा डायग्रामला. या डायग्रामच्या खालचं हे पाठ करजा. या डायग्रामच्या खालचं का पाठ करजा, तुम्हाला हे वरची डायग्राम देतील आणि खालचं गायब करून टाकतील, पण ते लिहा. मग हे 4 पॉईंट लिहायचे, तुम्हाला 2 मार्क किंवा 3 मार्क काहीतरी देतील. 3 पॉईंट लिहायचे, 3 मार्क्स असं काहीतरी. मग ते पण इम्पॉर्टंट आहे. याच्या बाबतीत सगळं वन शॉट, सॉरी काय म्हणतात ते 1 मार्कचा कंटेंट आहे. 1 मार्क मध्ये एमसीक्यू येते याच्यावर, बाकीचं काहीच नाही. डॉली गेली सगळे एमसीक्यूच्या याच्यावर, हे सगळे एमसीक्यू. पण पहा, मी त्याच्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितलेली याच्याबद्दल की याच्यावर काहीही क्वेश्चन येऊ शकतो या पार्टवरती. मग तो 3 मार्क्ससाठी छोटे छोटे क्वेश्चन तो चार्ट होता की नाही पहा, की युरॅनियम गिरॅनियम कोण हे करते, की डेरेनोकोकस रेडिओडर्नस हा हायली रेडिएशन रेजिस्टंट आहे. मग तो त्याच्यात टाका लागते रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल मध्ये. मग हे बॅक्टेरियाचे नाव, कोणता बॅक्टेरिया कशासाठी यूज करतात. मग हे सगळं 1 मार्काचं आहे. हे 1 मार्काचा डेटा तुम्हाला काय करणं आहे, जसा मी वन शॉट मध्ये सांगेल तसा लिहून घेणार आहे. आणि हे एका मार्काचं आहे. हे सगळं जास्त मोठ्या क्वेश्चन साठी होऊ नाही शकत आणि हे प्रेडिक्टेबल मध्ये येतं, सोडून द्यायचं आहे. ग्रीन रिव्हॉल्युशन बद्दल मी एवढेसे वाक्य सांगेल की ग्रीन रिव्हॉल्युशन कुठं झालं होतं, कोणामुळे झालं होतं आणि कशामध्ये झालं होतं. बस एकही क्वेश्चन नाही ग्रीन रिव्हॉल्युशन आला तर एमसीक्यूच. एमसीक्यू सोडलं तर ग्रीन रिव्हॉल्युशन, व्हाईट रिव्हॉल्युशन, ब्ल्यू रिव्हॉल्युशन वर एमसीक्यू सोडलं तर काहीच येणार नाही. आणि याच्या पुढच्या टॉपिक वर तर काहीच येत नाही. हे काहीच नाही, याच्यावर फक्त चित्र येईल की हे काय आहे आणि चित्र ओळखा, बस तेवढ्याच गोष्टी आहे. आणि एक लास्ट वाला, या चॅप्टर साठी ही गोष्ट पाठ ठेवा. याच्यावर एक आयएमपी 2 मार्कचा क्वेश्चन यावर्षी येण्याचे चान्सेस जास्त आहे की कल्टिव्हेशन ऑफ मेडिसिनल प्लांट, की कोणकोणते मेडिसिनल प्लांट आपण कल्टिवेट करतो. मग त्याच्यावर लिहिजा अडुळसा, नीम, त्याच्याबद्दलचे 2-4 त्याचे उपयोग काय असतात ते पाठ करजा थोडंसं. बाकी करायची गरज नाही. पहा मग मोठे क्वेश्चन कोणते आले, 2-4 मोठे क्वेश्चन आहे. डायग्राम कोणते येतात, सुरुवातीला डायग्राम येतात, व्हॅक्सिन व्हॅक्सिनेशन वाली डायग्राम येते. मग वन शॉट बघा, त्यातले क्वेश्चन लिहा आणि याच्यावर मोस्टली 1-1 मार्काचे क्वेश्चन. पण प्रेडिक्शनच्या नावावर काय आपल्या फक्त चार्ट. ही गोष्ट समजा, याच्या एक्झरसाइजच्या नादी लागजा नका. एक्झरसाइजच्या नादी लागताना वादे होऊन जातील. म्हणून काय करायचं, हे बघा हे सगळं इग्नोर करायचं. युजेस ऑफ स्टेम सेल गिमसेल वरच सांगितलेलं आहे, म्हणून ते इथचं नाही बघायचं, वरच आहे सगळं सगळं. म्हणून याच्या नादी लागायचंच नाही की याच्यातले मोठे क्वेश्चन करतो हे करतो. याच्यातले छोटे छोटे क्वेश्चन करा, चित्र करा, डायग्राम करा, बाकीचा लोड लावायचा नाही. आता हे पा 9वं चॅप्टर. आता अर्धे जण थकलेले आहे नो, बट बाळा तू जर आता थकशील तर मार्क्स कसे भेटतील. मार्क्स घेण्यासाठी हे पाठ करावंच लागेल. म्हणून चॅप्टर रिपीट मोड रिपीट मोड रिपीट मोड रिपीट मोड. आणि याच्यातलं तर फक्त तुम्हाला काय करणं माहितीये का, याच्यातले फक्त सिम्बॉल 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 सिम्बॉल, फक्त सिम्बॉल, की कोण काय करते, चित्र, चित्रावरच पैसा आहे. बघा चित्र चित्र चित्र, या चॅप्टर मधलं कोणतं चित्र सोडायचं नाही. कारण चित्रावर क्वेश्चनच क्वेश्चन आहे की कोणत्या चित्रामध्ये काय होत आहे आणि तुम्ही काय कराल. आणि हा त्या पुस्तकाच्या एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन आहे की तुमच्या घरात शेजारचा मुलगा तंबाखू खातोय, तुम्ही काय कराल. असे व्हॉट विल यू डू याचे क्वेश्चन पहा किती वेळेस आले. व्हॉट विल यू डू, व्हॉट विल यू डू, व्हॉट विल यू डू, राईट एनी 6 फॅक्टर, तेच पहा व्हॉट विल यू डू, व्हॉट विल यू डू, तेच. स्ट्रेस मिनिमाइज करण्यासाठी काय करसाल, फालतू क्वेश्चन आहे. परत पहा चार्ट. हा तर 5 मार्काला त्यांनी काही कामं नव्हते म्हणून हा एक पझल देऊन टाकला होता. आणि तेच व्हॉट विल यू डू. तर पुऱ्या चॅप्टर मध्ये व्हॉट विल यू डू, चार्ट, व्हॉट विल यू डू, चार्ट, फॅक्टर्स अफेक्टिंग आणि हेच फक्त चित्र.
एवढंच आहे, पुऱ्या याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी नाहीच आहे. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट चॅप्टर कुठे गेलं, घेतलं नाही का मी याच्यामध्ये? ठीक आहे, नंतर टाक. पहा व्हॉट विल यू डू शिवाय काहीच नाही. म्हणजे तुम्हाला समजते का हे चॅप्टर जे आहे सोशल हेल्थ त्याच्यातले फक्त फोटो आणि त्या फोटोचं काय म्हणणं आहे, फोटोचं काय म्हणणं आहे, फोटोचं काय म्हणणं आहे, एवढं पाठ करायचं आणि मी सांगतो तेवढे मोठे क्वेश्चन करायचे. चला पटापट आठवून घेऊ चॅप्टर. पहा सगळ्यात पहिले काय करायचा, फॅक्टर्स अफेक्टिंग सोशल हेल्थ हा करायचा आणि तुम्ही म्हणसाल सर एवढं पाठ करायचं का नाही, कोणतेही 8 पॉईंट पाठ करा. त्यातले कोणतेही किती पॉईंट करा, 8 पॉईंट पाठ करा. चार्ट IMP करून घ्या. तो पाठ झाला की या चित्राचं म्हणणं काय आहे, 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 या चित्रांचं म्हणणं काय, सगळ्या चित्रांचं म्हणणं पाठ करा फक्त, की हा चित्र काय शो करतो आणि याचे काय प्रॉब्लेम आहे. हे वन शॉट मध्ये तुम्हाला दिसेल, सगळं दिसेल, याची इन्फॉर्मेशन भेटून जाईल आणि याच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला जे पाठ करायचे ते तुम्हाला नवनीतच्या गाईडमध्ये भेटेल. प्रत्येक चित्राची इन्फॉर्मेशन दिली आहे बघा. फक्त चित्र पाठ करा, बाकी काहीच नका करू. हे सगळं चित्र पाठ करा, चित्र सोडून बाकी काही करायचं नाही. हे सगळे. आता याच्यावर एक मोठा क्वेश्चन करा की स्ट्रेस मॅनेजमेंट साठी ऑप्शन काय काय, व्हॉट आर द ऑप्शन फॉर स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं किंवा स्ट्रेस कमी करायचं कसं, हाऊ टू मिनिमाइज द स्ट्रेस, त्यासाठी तुम्ही काय काय करू शकता. त्याचे 7-8 पॉईंट मी मस्त छान दिले आहे वन शॉट मध्ये. ते वन शॉट मधून करून घेता आणि बस संपलं, चॅप्टर संपलं. म्हणजे तुम्हाला समजते का, याच्यात फक्त चित्रावर फोकस करा. जेवढं चित्रांवर तुम्ही फोकस करसाल तेवढं बेटर ऑप्शन आहे तुमच्यासाठी. म्हणून सगळे चित्र घ्या आणि सगळे चित्रावरचेच क्वेश्चन येऊन राहिले. सगळे कशाचे क्वेश्चन येऊन राहिले, चित्र, डायग्रामा, बाकी काहीच नाही येत. पण ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवून द्या की आपल्याला सगळ्या याच्यातल्या डायग्राम बद्दल 1-1, 2-2, 3-3 वाक्य पाठ करून ठेवायचे आणि मोस्ट IMP क्वेश्चन पाठ करून जायचं एक्झाम मध्ये हा वाला. आताच पाठ करा. व्हॉट विल यू डू हे एवढे करून जायचे. जमलं तर गाईडमध्ये 2-4 एक्स्ट्रा असतील ते करायचे की तुम्ही काय कराल. तुमच्या घराच्या बाजूचा मुलगा असं करतो, तुमच्या बहीण भावाला स्ट्रेस आलाय, कोणाला काही झालं, तुमचा मित्र सेल्फ्या काढत फिरतो, तुम्ही काय कराल. तर त्यात चांगलं लिहिणं आहे, असं नाही लिहायचं काढते सेल्फी तू त्याची काढतो आपल्याला काही घेणं नाही. हा चांगलं लिहिणं आहे की आम्ही त्याला समजून सांगू धमका फलाना असं तसं. हे वाक्य पाठ करा, हे पाठ करायचे क्वेश्चन आहे. काय करायचे माहितीये ना, गाईड उजगायची, पाठ करायचे, पाठ डायरेक्ट तोंड पाठ ठेवा, टेन्शन नाही. पाठ करून न्यायचे, पेपरात ओकून द्यायचं, झालं. मग चित्र आणि एवढं पाठ करायचं. आणि वेज टू मिनिमाइज स्ट्रेस, स्ट्रेस कसा कमी करायचा त्याचे वेज, त्याचे 6-7 पॉईंट काढून घ्यायचा. याचा वन शॉट पा तुम्हाला हे सगळं भेटून जाईल आणि मग नवनीतची गाईड काढा. बाकीचे हे मोठे मोठे क्वेश्चन करत बसायचे नाही. समजलं. हा एक IMP क्वेश्चन करून घ्या, याला IMP होतं बी. कारण काय माहिती का, याच्यात सगळं होऊन जातं. हॉबीज टू डू स्ट्रेस हे ते सगळे 3 काही नाही, थोडं एक्झाम्पल द्यावं लागतात फक्त, बाकी काही नाही. मग बाकीचं समजून घ्या गोष्ट आणि एवढं संपून टाका. आता शेवटचा चॅप्टर डिझास्टर मॅनेजमेंट. याचे क्वेश्चन तर खूप सोपे साधे आहे, कारण दरवर्षी याच्यावरती फक्त आणि फक्त सिम्बॉल येते. तुम्ही म्हणता याच्यावर बी सिम्बॉल येतात, हो. चौथ्या चॅप्टरचे याचे फक्त सिम्बॉल येतात, दरवर्षी सिम्बॉल खेळतोय. तर आता पहिल्यापासून IMP ऐकून घ्या. या चॅप्टरचे 2 मोठे क्वेश्चन येतील आणि मग सिम्बॉल येतील. आता पहिला क्वेश्चन या चार्टवर येईल, IMP हा वाला चार्ट, की कोणता डिझास्टर कोणत्या टाईपचा आहे, याच्यावर MCQ किंवा मोठा क्वेश्चन येऊ शकतो. की 4-5 डिझास्टर येतील आणि क्लासिफाय द डिझास्टर, की याच्यानुसार डिझास्टर क्लासिफाय करा. त्याच्याबद्दल शिकायचं असेल तर वन शॉट आणि मग याच्यानंतर हे पाठांतर करायचं. मग हा IMP क्वेश्चन आहे. हा IMP झाल्यानंतर इग्नोर इग्नोर इग्नोर, इकडे बघा, ह्या 3 फेज पाठ करा, की फेज ऑफ इमर्जन्सी, ट्रान्झिशनल फेज आणि रिकन्स्ट्रक्शन फेज. याच्याबद्दल मी चांगले पॉईंट करून दिले की डिझास्टरला टॅकल करण्यासाठी कोणत्या 3 फेज आहे, मग त्या 3 फेज कोणत्या, तर त्या 3 फेज बद्दलचे नावं लक्षात ठेवायचे आणि त्या 3 फेज मध्ये काय करायचं ते लक्षात ठेवायचं. मोठा क्वेश्चन आहे नो, बट करावा लागेल. मग फेजचा क्वेश्चन पाठ करा, नंतर इग्नोर, काय टेन्शन नका. IMP डब्बा, हा डब्बा कसा लर्न करायचा हे मी वन शॉट मध्ये सांगितलंय, पण डब्बा लर्न करून ठेवा. एक्झाम मध्ये आला होता, परत बी येण्याचे चान्सेस जास्त आहे, कारण हा वन शॉट मध्ये मी याचे क्वेश्चन दाखवलेले आहे ऑलरेडी. काही बाकीचं नका करू, फक्त तेवढा लर्न करा. आता हे सिम्बॉल, हे एक्सरसाइज मध्ये पण आहे, पुस्तकामध्ये पण आहे. हे सगळे सिम्बॉल काय दाखवतात, कोणत्या सिम्बॉलचं म्हणणं काय आहे, हे सगळं पाठ करा. याचं म्हणणं आहे फ्लेमेबल लिक्विड आहे, फ्लेमेबल गॅस आहे, एक्सप्लोजिव्ह आहे. तुम्हाला फक्त ओळखा लागते, जास्त काही इन्फॉर्मेशन नाही. हे याचे फक्त एवढे इन्फॉर्मेशन पाठ करा की कोणत्या सिम्बॉलला काय म्हणतात. आता त्याच्या बाद IMP क्वेश्चन, की फर्स्ट एड किट काय असते, फर्स्ट एड काय असते.
फर्स्ट एड काय असतं म्हणजे की फर्स्ट एड आपण लावत नाही का, पडलो गुडलो की तो डब्बा जो असतो त्याला फर्स्ट एड म्हणतात. म्हणजे आपल्याला जास्त दुखापत होऊ नये डॉक्टर जो न्यायच्या पहिले, मग त्यासाठी फर्स्ट एड असतो, दिलासा. आता फर्स्ट एड किट मध्ये काय असते हे पाठ करा. यातले 10 पाठ करून घ्यायचे कोणते बी, की जे फर्स्ट एड किट मध्ये असते. मदत देतात ऑब्जेक्ट इन फर्स्ट एड किट, तर फर्स्ट एड किट मध्ये हे सगळं असते. मग ह्या गोष्टी लर्न करायच्या. मग डब्बा डब्बा सांगतोय, बाकीचं काही टेन्शन नव्हतं. बस संपलं, चॅप्टर संपलं. मग आता तुम्ही सांग का हो सर, हे तर लवे लवकर संपलं, मग यातला आम्ही काही पाठ करू नाही करू? काहीच नाही, हे असंच आहे. आणि हा वन शॉट पाठ करायचा, 2025 लिहून ठेवायचे मॉक ड्रिल, बाकी काहीच नाही. आता काय करायचं माहिती का, मोस्टली कशावर फोकस करायचा, याच्यावर डायग्राम डायग्राम डायग्राम, की या तिन्ही चारी याच्यामध्ये काय होत आहे हे सगळं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. या सगळ्या याच्यात काय होत आहे हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. हे पण घ्या, हे सगळे सिम्बॉल पाठ करायचे, की कोणत्या सिम्बॉलचं म्हणणं काय आहे हे करावंच लागतं. या सगळ्या याच्यात काय होत आहे हे माहित पाहिजे. आणि हा एक कुठे गेला, हे तर मला सांगितलं तुम्हाला टाइप ऑफ डिझास्टर. एक क्वेश्चन आणखी सांगतो, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ डिझास्टर. हा एक क्वेश्चन कसा, की कोणत्या डिझास्टरचा काय इफेक्ट होतो, की भूकंप आल्यावर काय होतो, पूर आल्यावर काय होतो, ते पाठ करून जायचं. बस हे क्वेश्चन आता लिहून घ्या. आता वन शॉट वर जा आणि हे क्वेश्चन लगेच पाठ करा, तुमचे पुरे 10 चॅप्टर होऊन जातील. पण तुम्ही म्हणसाल हे सगळं मी एका दिवसात करतो, तर हे एका दिवसाचं नाहीये. मी काय म्हणतो, हे सगळं एका दिवसात होणार नाहीये. याला तुम्हाला 10-12 दिवस द्यावे लागतील. तुम्ही म्हणसाल सर एवढा वेळ थोडी आहे. आजची किती तारीख आहे, 11 तारीख आहे. पेपर कधीपासून सुरू होतील, 21 किंवा 24 तारखेपासून. आणि त्याच्या बाद बी सुट्ट्या आहे, नंतर 1 तारीख आहे. आणि सायन्सचा पेपर खूप दूर आहे, आणि सायन्स टूला 1 दिवस सुट्टी पण आहे. म्हणून सांगतो की आता सध्या वेळ दे, आणि पुढच्या येणाऱ्या 10, 15, 20 दिवसात तरी, आजची 11 तारीख आहे ना, जानेवारीच्या एंडिंग पर्यंत हे माझं सगळं झालं पाहिजे असं शपथ घेऊन बसा. तर कुठं होईल. तुम्ही म्हणसाल की नाही आम्ही एका दिवसात करतो, तर पॉसिबल कसं काय पॉसिबल आहे? 80 पैकी 80 एका दिवसात भेटतात का? नाही ना, थोडं लॉजिकल बोलायचं काहीतरी. म्हणजे कमेंट टाकतील की सर एवढं मोठं करायचं का आणि हे करायचं, मी कमेंट मध्ये शिवाय देईल. 2 बॉडी पार्ट वर देईल, 2 फॅमिलीवर देईल. म्हणून डोकं नाही खायचं. ते बरेच पोरं पाहिले मी ना, काही बी बोलतात. अरे एवढं मोठं काढायसाठी किती वेळ लागला माहितीये का? की हे क्वेश्चन करा, हे सोडा, हे क्वेश्चन. तर ही गोष्ट समजा, की ह्या सगळे क्वेश्चन एका दिवसात आउट ऑफ भेटायसाठी नसतात. याच्यासाठी बसा लागतं, रात्रंदिवस करावं लागतं. कोणत्याच गोष्टी सहजासहजी होत नाही. जर तुम्हाला बंगला बांधायचा आहे तर त्याला वेळ लागतो, आणि जर तुम्हाला मग त्या पत्तेचा बांधायचा असेल तर घंट्याभरात बनतो. मग हवा आली की तो पडतो बी. म्हणून सांगतो की जर तुम्हाला माणुसकीत मार्ग पाहिजेत, लय मोठे पाहिजेत, 70 प्लस पाहिजेत, 80 आउट ऑफ, तर याला वेळ द्या. 10 ते 12 दिवस द्या. रोजचं एक एक चॅप्टर, अर्ध चॅप्टर करा. 20 दिवस लागले चालतील, पण नंतर करा. बोर्ड एक्झाम साठी प्रिपेअर करा. आणि जर तुमचं बाळांनो अर्ध शिल्लक याच्यातलं झालं असेल तर अर्ध शिल्लक संपवा. काही काही मुलांचे 2-3 चॅप्टर बाकी असतील तर त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन, पटकन संपवा आणि पेपर द्यायला लागा. आणि ज्यांचं ऑलरेडी जवळपास सगळं झालंय सर, फक्त एका व्हिडिओत आम्हाला फक्त आमचं वरच्यावर निपटून घेतो, तर 3 दिवसात काय कर, पटापट जेवढे राहिले तेवढे क्वेश्चन करून घे. मग मजाच मजा. पेपर सॉल्व्ह कर, कारण पेपर सॉल्व्ह केल्याशिवाय आउट ऑफ भेटत नाही. हा, यू नीड टू सॉल्व्ह पेपर. मी पेपर देईन तुम्हाला शेवटी शेवटी. समजलं? आता हा व्हिडिओ मी करतो बंद. आता मी थकलो, बराच वेळ झाला, मी उभाच आहे, काम सुरूच आहे. एक एक चॅप्टर करायचं, सगळे इकट्ठे करायचे नाही. बाय.